अक्षय कुमारचे पिक्चर लागायचे ना, तर हं. स्टार गोल्डवर एक पिक्चर चालू असेल आणि दुसऱ्या चॅनलवर दुसरा पिक्चर चालू असेल, तर मला ॲक्चुअली असं वाटायचं, की अक्षय कुमार कपडे बदलून दुसऱ्या सेटवर गेलाय. भाजीवाले येतात ना, तसा फोटोग्राफर यायचा आणि मग सगळेजण चाळीतले त्याच्याकडे फोटो काढायचे आणि मग नेक्स्ट ट्रिपमध्ये तो मागचे काढलेले फोटो घेऊन यायचा हं. आणि सगळे लोकं वाट बघायचे त्याची, की अरे फोटो कसे आले असतील किंवा त्याच्यावरती त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली. हं. बनवून ते शूट संपवून मी वेडिंग शूट करायला गेलो इंदोरला. 3 दिवसाचं ते शूट करून मी पुण्याला आलो. त्याला खूप काळ गेला त्याच्यानंतर 3-4 महिने, 5-6 महिने गेले आणि त्याच्यानंतर अचानक मला कळालं मधुरमकडनं, की त्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळाला. मला असं लँडस्केप किंवा मला तू असं काहीतरी सांग. त्याच्यात मला एवढी मजा नाही येत. पण मला तू सांग, की एखादा माणूस घे आणि त्याला तू शूट कर. तर त्यांच्याबरोबर मला ती मजा येते, की त्या माणसाला त्या स्क्रीनवर बघायला आणि माणसाला समोर बघायला एक फरक आहे आणि तो फरक आपल्यामुळे येतोय ह्याच्यामध्ये मज्जा आहे. म्हणजे तू समोर एखाद्याला बघतोय आणि तू कॅमेरा थ्रू त्याला बघून स्क्रीनवर बघतोय. ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, हे पण मला समजायला फार वेळ गेला, की मला का बरं आवडतंय हे किंवा काय मज्जा येते ह्याच्यात. मध्ये घरी सांगितलेलंच होतं, की "नाही येणार आहे. 2 दिवस वाट नका बघू. मी काहीतरी महत्त्वाचं काम करायला चाललोय." त्यामुळे घरच्यांचं टेन्शन नव्हतं आणि काय करतोय ह्याच्यावरती खूप कॉन्फिडन्स होता. मी कोण आहे? मी काय आहे? हं. ह्या बॉडीमध्ये मी आहे. ही हं. बॉडी मी नाहीये. हं. ह्याच्या आतमध्ये कोणीतरी आहे, तो मी आहे. तसाच तो पण एक कोणतरी आहे ना, तर त्याला आपण तेवढी रिस्पेक्ट नाही देत. की तू कमर्शियली सक्सेस होण्यासाठी काहीतरी फॉर्म्युलाने बनवतोय, का खरंच तुला फिल्म बनवायची आहे, तुला एक स्टोरी सांगायची आहे म्हणून बनवतो? उलट मला भवरा येत नव्हता किती दिवस तर मला टेन्शन आलं होतं. यार भवरा कसा शिकायचा? पतंग कशी उडवायची? आपली पतंग काटायची कशी? ह्या गोष्टी सूरपारंब्या झाडावर चढायचं कसं? तसं मला ते ह्याच्यात पण होतं. पुलंचे व्हिडिओ जेव्हा बघतो ना मी, हं. पुलंचे जे स्टँड करतात ते, त्याच्यामध्ये ते ऑडियन्समध्ये ऑडियन्स कधी-कधी हां. पॅन करतात ना, मला ते फार भारी वाटतं. मला असं वाटतं यार मी पाहिजे त्याच्यात कुठेतरी एक. बेस्ट पिक्चर पॅरासाइट. बेस्ट डिरेक्टर बॉन जॉन-वू तेच पॅरासाइट. मार्टिन स्कॉर्सेसी होता आयरिशमॅनला. टॉड फिलिप्स जोकरला होता. सॅम मेंडिस 1917 हं. आणि वन्स अपॉन अ टाईमला क्वेंटिन टॅरंटिनो. बेस्ट पिक्चरमध्ये आयरिशमॅन, फोर्ड व्हर्सेस फेरारी, जोजो रॅबिट, जोकर, लिटिल विमेन, मॅरेज हं. स्टोरी आणि 1917 आणि वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड. ही लिस्टच काय आहे यार, खतरनाक लिस्ट आहे ही 2020ची. आता तेच राहतं रे, ते जे क्रक्स आहे, जे आपण शोधतोय मी तुला म्हणलं ना, तोच राहतो. ते माझ्या आजोबांचं खिशात ठेवलेलं चॉकलेट किंवा खाल्लेले कुरकुरे आणि आजीचा तो ओरडण्याचा आवाज, ह्या गोष्टी लक्षात राहणार आपल्या आणि तेच तर जपायचं आहे. दुसरं काय जपणार आहे आपण? मी तेच आता गाडीत येताना विचार करत होतो, की काय गप्पा मारता येतील आपल्याला. हं. मी पूर्ण वेळ विचार करायचा प्रयत्न केला, पण माझ्या अशा डोक्यात काही फिक्स राहतच नव्हतं रे. आणि म्हणजे मी असा लाल गंधर्वकडे जात होतो. स्वतःची लाल करण्यात. अच्छा. पण आणि कॉन्शियसली माहिती पण आहे, की आपल्याला ते नाही करायचंय, ते नाही करायचंय. आणि मी तेच विचार करत होतो, की कुठल्या गोष्टी तुला माहिती नाहीयेत आणि काय गोष्टींबद्दल आपण बोलू शकतो. कारण की 99% गोष्टी तर तुला माहिती आहे आणि एखाद मी तुला हे पर्सेंट. विचारणार होतो रे. सिनेमॅटोग्राफीमध्ये किंवा फोटोग्राफीचं वेड कसं लागलं हे मला माहीत नाहीये. काय तुला माहीत नाही? मला वाटलं ते नाही. पण मी पण तोच विचार केला, की मी तुला सांगेन, पण कदाचित तुला तेही माहिती असेल. मी तसाच विचार करत होतो, की मला कदाचित याबद्दल तू विचारशील, तर मग मी कसं सांगेन किंवा काय? मला हे सुएझचं झालं ॲक्चुअली. सुएझ ला तो याच्यामधला घाणेकरमधला रोल कसा मिळाला, हं, हे मला हं. माहीत नव्हतं. किंवा हं. त्याला नाटकांचं वेड कसं लागलं, हे पण मला हां. माहीत नव्हतं. बरोबर. नाही मला सिनेमॅटोग्राफी ॲज सच असं काही वेड नव्हतं. मला पिक्चरचं वेड होतं. मला ना फार मजा यायची. हं. लहानपणीपासून ना मी पिक्चर बघायचो. नुसते पिक्चरच बघायचो. आणि म्हणजे तसं काही ठरवून केलं नव्हतं ते. पण अ, माझे आई-वडील दोघंही वर्किंग होते. म्हणजे अजूनही आहेत. पण त्यावेळेला असं व्हायचं, की मी पूर्ण वेळ आजीकडे असायचो. शाळेतनं घरी आलो, हं. दप्तर घरी टाकणार किंवा आजीकडेच. आजी आणि माझं घर जवळ-जवळ होतं. हं. तर मी तिकडेच असायचो हं. आणि आजीचं घर चाळीत होतं. तर चाळीत राहिल्यामुळे ना, तिथे सगळी मुलं होती अशी आमची. हं. माझ्या वयाची. मी साधारण
3री-4थी पासून मला जेवढं आठवतंय तेवढं मी आजीकडेच होतो. हं. आणि मग त्यावेळेला ना काय व्हायचं, शाळेच्या दिवसात तर काय एवढं ठीक आहे. पण जेव्हा शनिवार, रविवार असायचा ना, तेव्हा मला अजून पण आठवतं, आम्ही सगळे असे एका घरात यायचो दरवेळेस. तर ते चाळीत अशी 3-4 घरं होती, ज्यांच्या घरी आम्ही टीव्ही बघायचो. एक आजी आमच्या घरी पण होता, प्लस कधी खाली एक अक्का म्हणून होत्या, त्यांच्या घरी जायचो. परत दुसरे एक गोडगे मामा म्हणून होते, त्यांच्या घरी जायचो. तर त्यांच्या घरी ना ही सगळी चाळीतली मुलं यायची हं. आणि शनिवारी दुपारी 3:30 वाजता मराठी पिक्चर लागायचे दूरदर्शन. सह्याद्री होतं ते. सह्याद्रीवरती लक्षा आणि अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे. हं. हे 4 फिक्स असायचे. त्यातले सचिन आणि महेश कोठारे हे कधी एकत्र येत नव्हते आणि तेव्हा ते आम्ही पिक्चर बघायचो नुसते. काय म्हणजे रिपीट लागले तरी आम्हाला मज्जा यायची आणि ती कॉमेडी कितपत त्यातलं कळत होतं तेही माहीत नाही मला. पण जे हसायला आम्ही दिलखुश हसायचो असं. हं. आणि तसं ते वेळ डेव्हलप झालं आणि नंतर मग कधी-कधी मग ते WWF पण बघायचो आणि हं. WWFचा तर वेगळाच किस्सा आहे. म्हणजे अ, त्या अक्कांचं जसं तुला सांगितलं ना, त्यांच्या घरी सगळे मिळून WWF बघायचे. म्हणजे अक्का पण बघायची आणि अक्काला सगळे ते कॅरेक्टर्स माहिती होते. अरे भारी आहे. बुकर टी, ऋषिकी आणि तो बिग हे शो, बिग शो ब्रॉक लेसनर आणि पण होता त्याला. अक्कांचा जो नवरा होता, तो पण खतरनाक होता. म्हणजे ते रिटायर्ड होते बहुतेक किंवा फार काम करायचे नाहीत. त्यांची मुलं कामाला जायची हं. आणि त्यांची नातवंड आणि आम्ही असे बसायचो. तर ते अक्कांचा जो मिस्टर होता ना, काका त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आता. पण ते पण खतरनाक होते. ते असे सांगायचे मॅचच्या आधीच, की "हे बघ हा जिंकणार आहे." आणि मग आम्हाला ते बघायला मज्जा यायची, की अरे हा हा जिंकेल का हा हारेल किंवा मग ते आणि त्यांचं मोस्ट ऑफ द टाईम्स बरोबर यायचं आणि आम्हाला फार भारी वाटायचं ते. आईला म्हणायचो, "ह्यांना कसं माहिती यार किंवा ह्यांना कसं कळेल?" तो तसा टीव्ही बघायचा नाद लागला त्यावेळेला. टीव्ही बघायचो. तेव्हा आणि WWF फेक आहे हे माहीत पण WWF नव्हतं. हां, नाही, खरं आपल्याला खरं वाटायचं. वाटायचं. खरं वाटायचं. सगळं खरं वाटायचं त्यावेळेला. म्हणजे तुला मी खोटं नाही सांगत. मला अक्षय कुमारचे पिक्चर लागायचे ना, तर हं. स्टार गोल्डवर एक पिक्चर चालू असेल आणि दुसऱ्या चॅनलवर दुसरा पिक्चर चालू असेल, तर मला ॲक्चुअली असं वाटायचं, की अक्षय कुमार कपडे बदलून दुसऱ्या सेटवर गेलाय आणि तो दुसरा सीन शूट करतोय. मला माहितीच नव्हतं, की हे शूट करून ठेवतात आणि मग हे हं. प्ले होतंय. हं. मला असं वाटायचं, की हे खरं चालू आहे आयुष्यात. हे खरी लोकं आहेत आणि आपलं असं काहीतरी आपलं लाईव्ह पण दिसतंय. कुठेतरी टेलिकास्ट होत असेल आणि कोणीतरी आपल्याला बघत असेल. अशा झोनमध्ये मी असायचो आणि ते माहीत नाही मला कधी तुटलं ते भ्रम माझं. पण मला त्याचं असं काही हे नाही. पण मजा यायची मला ते बघायला असं. पॉइंट हा होता, की मला इतकं भारी वाटायचं. चुकून एकदा ना मी हे पण केलं होतं. माझे आजी-आजोबा भांडत होते रात्री आणि आमच्याकडे टेप रेकॉर्डर होता. तर त्याच्यावरती मी ते रेकॉर्डचं बटन दाबलं हं. आणि ते अख्खी भांडण रेकॉर्ड झाली. मी हं. खूप लहान होतो. मला फार वेग आठवतंय हे आणि दुसऱ्या दिवशी आजोबांनी काहीतरी ते प्ले केलं आणि ती सगळी भांडणं त्यांना ऐकायला यायला लागली. हं. तर ते घरामध्ये किस्सा झाला, की "अरे, हे रेकॉर्ड कुणी केलं वगैरे असं हं. कसं झालं?" आणि मग नंतर इव्हेंच्युअली कळालं, की ते मी केलं होतं. हं. तर सगळेजण म्हणाले, "अरे, शुभमने यांची भांडणं रेकॉर्ड केली." असं तसं. तर त्यावेळेला मला काय वाटलं, की आजी-आजोबांची कॅसेट बाजारात आली आहे. कोणीतरी छापली आहे. आणि ते मला खूप भारी वाटायचं, की अरे मी बनवले आणि मी त्यात कॅसेटवर ना ते छोटे-छोटे कव्हर यायचे असे हं. प्रत्येक हो. कॅसेटवर. त्याच्यावरती ना आनंद शिंदे म्हणा किंवा असे कोण हं. त्यावेळेसचे गायक होते ना, त्यांचे कॅसेट्स होते आमच्या घरात. तर मला ना ते इमॅजिन झालं, की आजीचा फोटो आणि आजोबांचा फोटो असा क्रिएटर बनवले आहेत आणि ते पण त्यावेळेपासून मला ना फार अशी उत्सुकता होती आणि माझ्या आईला फोटोग्राफीचा नाद होता. हं. नाद इन द सेन्स तिला काय ना, मी एकतर फर्स्ट चाइल्ड आहे आमच्या हं. घरामध्ये. आई सगळ्यात मोठी. मग तिचा सगळ्यात पहिला मुलगा मीच, आमच्या घरातला नातू सगळ्यात मोठा मीच. तर त्यांना ना सगळ्यांना फार कौतुक होतं माझं. तर मग मला ते असे फोटो काढायला न्यायचे. न्यायचे इन द सेन्स त्यावेळेला ना असा एक फोटोग्राफर यायचा चाळीत. हं. ठरलेल्या महिन्यातल्या 1 दिवस यायचा. जसं भाजीवाले येतात ना, तसा फोटोग्राफर यायचा आणि मग सगळेजण चाळीतले त्याच्याकडे फोटो काढायचे आणि मग नेक्स्ट ट्रिपमध्ये तो मागचे काढलेले फोटो घेऊन यायचा, हं. प्रिंट काढून हं. आणि सगळे लोकं वाट बघायचे त्याची, की अरे फोटो कसे आले असतील किंवा काय आले असतील तर ते बघायला.
तर ते पण मला फार फॅसिनेटिंग वाटत होतं. आणि 7वीत असताना आईने एक घरी फोटो कॅमेरा घेतला होता. हं. अ, असेच आमचे फॅमिली, माझे फोटो किंवा माझा लहान भाऊ तोपर्यंत जन्मला होता. तर त्याचे फोटो काढायला वगैरे. तर ते पण मला फार फॅसिनेटिंग वाटायचं. मग मी आणि माझी एक कझिन बहीण होती. ते सुट्टीला यायचे उन्हाळ्याच्या सुट्टीला. माझी ती कझिन बहीण, मी आणि अजून एक आमचा भाऊ होता. असं आम्ही तिघं मिळून रोल विकत आणायचो. ₹30 ला रोल मिळायचा त्यावेळेला. हं. दुकानात, कुठल्याही दुकानात मिळायचा असा. असं नाही की स्पेसिफिकली फोटोग्राफरच्या दुकानात. कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये जा, Kodakचा ₹30 चा रोल घेऊन ये. त्याच्यावरती आम्ही जाऊन डोंगरावर जा, कुठे जा, इकडे जा, तिकडे जा. आम्ही फिरायचो. मस्त एकमेकांचे फोटो काढायचो. ते काय येईल, कधी येईल, ते डायरेक्ट जेव्हा डेव्हलपला जातील ना रोल, तेव्हाच समजायचं. मग मम्मी मला अशी लूक द्यायची, की "अरे, हे काय फोटो काढले आहेत?" किंवा मग माझ्या भावाच्या मला वाटतंय बारसं होतं घरी. त्याचे सगळे फोटो मी काढलेत 6वी-7वीत असताना. आणि त्यातले अर्धे फोटो जळालेले आहेत. ते कधी ओपन झालं चुकून तर ते हं. जळलं. पण काही-काही फोटोज आहेत, जे मी काढलेत अजून. माझ्या भावाच्या प्रत्येक बर्थडेला आम्ही फोटो काढायचो मग. हं. फोटोग्राफर बंद झाला. मग ते तसा मला आवड होती पहिल्यापासून कॅमेराची. पण जसं-जसं मी मोठा झालो 8वी, 9वी, 10वी तोपर्यंत ती जरा बॅकफूटवर गेलं होतं. हं. आणि अभ्यासाकडे जरा जास्त मला घरच्यांनी हे केलं होतं. आणि मी पण थोडा-थोडा अभ्यासाकडे गेलोच होतो. मलाही मजा येत होती. 8वी सेम इंग्लिश आलं होतं माझ्या शाळेत. तर मग मला त्याचं अभ्यास करायची गोडी थोडी झाली होती. आणि मग 10वी नंतर काय झालं, की 11वी-12वी सायन्स घेतलं मी. सायन्स घेतल्यानंतर 12वी सायन्स करता-करता माझ्या लक्षात आलं, की अरे आपल्याला इंजिनिअरिंग झेपणार नाहीये. हं. म्हणजे मला वाटत होतं, की मी हुशार आहे आणि मला खूप मोठा काहीतरी होईल मी आयुष्यात. तर ते मला तेव्हा रिअलाईज झालं, की हे मॅथ्स जमतच नाहीये आपल्याला. म्हणजे 10वीचं मॅथ्स आणि 12वीचं मॅथ्स, इंटिग्रेशन, हं. डेरिव्हेटिव्हज वगैरे हे काय करायचंय मला असं झालेलं. आणि त्या ह्या मनस्थितीतच मला एक माणूस भेटला. हं. आणि तर ते मी ॲक्चुअली ज्या ट्युशनमध्ये जात होतो, त्या ट्युशनमध्ये ते पण यायचे. ते ॲक्चुअली हं. त्या ट्युशन सरांचे वडील होते. पण ते हं. येऊन बसायचे असेच. पण ते पण फिल्म एन्थुसियास्ट होते. हं. आणि ते माझ्या लक्षात आलं असं समहाऊ असं एकदा दोनदा बोलल्यात. तर ते एफ-टी-आयला जायचे. एफ-टी-आयमध्ये जाणं-येणं असायचं त्यांचं. ते पण मला वाटतं रिटायर झाले होते. आणि मग त्यांना शिकायची हे होती, की ह्या क्षेत्रात त्यांना उतरायचं होतं. आणि मग मग आमचं बोलणं झालं असंच, की त्यांना कळलं मलाही इंटरेस्ट आहे. मग 12वीच्या एक्झाम झाल्यानंतरच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दोघं एफ-टी-आयला जायचो. त्यांच्या ओळखीचे लोकं होते. आणि एफ-टी-आयमध्ये जाऊन ते मला सेटवर घेऊन जायचे. आमची ओळख कधी 11वी-12वी ची गोष्ट आहे. 12वीच्या सुट्ट्यांमध्ये. हं. ते मला एफ-टी-आयच्या सेटमध्ये घेऊन जायचे. आणि मी सेटवर जाऊन जेव्हा मी ॲक्चुअल बघितलं, की अरे काय तामझाम असतो, हं. किंवा एक लाईट लावला होता त्याने हं. आणि सेट 1.5 किलोमीटर लांब होता. 1.5 नाही, पण म्हणजे हं. बराच लांब होता. आणि तो लाईट तिकडे लावला होता. हं. आणि मी त्याला म्हटलं, "हे लाईट कुठं?" तो म्हणे, "असाच जातो तो लाईट तिकडे." त्यांनी रिफ्लेक्ट करून काय हं. स्किमर्स वगैरे लावून तो तिकडे. ते मला म्हटलं, "अरे, हे कसं कॅल्क्युलेट करत असतील लोकं किंवा काय बघत असतील." आणि जेव्हा सेटवर गेलो, शूट-बीट झालं. शूटिंगमध्ये मला 1-2 कॅमेरामॅन वगैरे ओळखीचे झाले तिथले, साउंडवाले ओळखीचे झाले. तो मी बोलायचो त्यांच्याशी, "हे काय आहे? हं. कसं आहे? काय आहे?" आणि ह्याच्यातनं मला थोडं-थोडं आवड निर्माण झाली. आणि मग कळालं काहीच नाही त्यावेळेला. त्यावेळेला पण मी असा एकदम हेच होतो. काय म्हणता येईल, मला फार कमी कळायचं त्यातलं. ते जे हं. सांगतायत हं. त्यातलं. ग्रास्प पूर्ण होत नव्हतं मला. पण मला क्युरिओसिटी असायची तरी पण, की "अरे, हे कसं केलंय?" मग मी काय करायचो, एक स्टिल घ्यायचो, इमेज घ्यायचो हं. आणि मी जाऊन त्याला विचारायचो, "हे कसं केलं असेल? किंवा हे करायचं असेल मला, तर कसं करता हं. येईल?" आणि हे करता-करता मग मी ह्याच्याबरोबर ते जे सर होते, जे मला घेऊन जायचे शूट्सवर, त्यांच्याबरोबर आम्ही शूट्स इंडिपेंडेंटली घ्यायला चालू केले असंच. मग त्यांच्या ओळखीचे कोणी लोकं असतील, त्यांच्या मुलीचं प्री वेडिंग शूट. प्री वेडिंग तर काही कॉन्सेप्ट तेव्हा नव्हती नव्हतं. त्यावेळेला. पण ते असंच आम्ही डेव्हलप केली. ते म्हणे, "इसका शादी होने वाला है." हं. ते बहुतेक जैन समाजाचे वगैरे होते. तर त्यांच्या नेटवर्कमध्ये होते लोकं. तिचं लग्न आहे म्हणे, मी कॉन्सेप्ट पिच केली आहे त्यांना. आपण शूट करू आणि आपणच करू. मग मी म्हणायचो, "हां, ठीक आहे. मला सांगा मला काय लागतंय." मी जायचो कारण मला कॅमेरा हँडलिंग करायला मिळायचं. हं. मला मी शूट केलेलं मला बघायला मिळायचं, की अरे अच्छा हे हे घडलंय किंवा हे चुकलंय किंवा हे असं करायला, ते पण मला सांगायचे, की "अरे हे असं करायला पाहिजे." मग हात तुझा स्टेडी पाहिजे किंवा तत्सम गोष्टी बारकावे जे असतात ते त्यांनी मला त्या सुट्ट्यांमध्ये मी ते पूर्ण शिकून घेतलं. हं. आणि
मग मग वेळ आली 12वी नंतर करायचं काय? हं. मग मी घरी जाऊन सांगितलं, की मला इंटरेस्ट नाहीये. घरच्यांना शॉक बसला, की अरे 12वी पर्यंत ओके होता हा. 12वी ला किती पडले होते? मला 12वी कमी पडले, 60%च पडले. पण अ, घरच्यांना वाटलं होतं, की चांगले मार्क पडतील हं. आणि हा पुढे जाईल. मला कारण की ए-आय-ट्रिपल-ईला चांगले पडले होते. ए-आय-ट्रिपल-ईला मला काहीतरी 140 प्लस वगैरे पडले होते आणि त्यावेळेला वाटलेलं, की इंजिनिअरिंग करता येईल. पण मी ठरवलं होतं, की नाही म्हणजे नाहीच, काहीच नाही करायचं. इंजिनिअरिंग शक्यच नाही आपल्याला. आणि खूप वाद झाले माझे, खूप भांडणं झाली त्यावेळेला. म्हणजे आई-वडील अक्षरशः वैतागले होते मला, की हे नाही तर हे का? आणि हं. त्यांचं माझ्या वडिलांचं तर म्हणणं आहे, की हे भिकार धंदे आहेत. होतं काय आहे? आणि भिकार धंदे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही असेल कदाचित माहिती नाही. पण तर त्यांचं म्हणणं होतं, की त्याला एक वेगळं लेव्हलचं कॅलिबर लागतं किंवा एक हं. वेगळ्या लेव्हलची तपश्चर्या लागते. त्यातून तुला जावं लागेल. ते नको करू तू, म्हणून ते मला म्हणत होते. आणि हां, मग मी काय सांगू होतो, की 12वी नंतर करायचं काय हे मी विरोध दाखवला. मग ते हं. म्हटले, की "बरं ठीक आहे. हे नाही तर मग तुला एक असं काहीतरी कर, हं. ज्याच्यामध्ये तुला चांगली नोकरी लागेल." मग हो नाही, हो नाही करत त्यांनी मला एक बी-एससी जिओलॉजी करून मग बी-एससी जिओलॉजी केल्यानंतर जिओलॉजी होतं तुझं हां, बी-एससी? बी-एससी ऐक हां. पूर्ण स्टोरी ऐक. हां. बी-एससी जिओलॉजीला वाडिया कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायला लावली. हां. त्यांना कोणीतरी सांगितलं, की ह्याने बी-एससी जिओलॉजी कंप्लीट केलं, एम-एससी पेट्रोटेक केलं, हं. तर ह्याला गल्फमध्ये जॉब लागेल. पेट्रोलियम टेक्नॉलॉजीमध्ये हां. त्याला जॉब लागेल वगैरे. हं. आणि मी पण म्हटलं, "ठीक आहे, चल ॲटलीस्ट इंजिनिअरिंगपेक्षा वाईट नसेल. हं. मॅथ्स वगैरे तरी नसेल ॲटलीस्ट." म्हणून मी प्रयत्न केला. हॉनेस्टली खूप चांगला प्रयत्न केला. महिना 2 महिने मी कॉलेजला गेलो. पण तिथे काय प्रॉब्लेम झाला ना, तिथे दगड-धोंडच घ्यायचे रे रोज प्रॅक्टिकलमध्ये. जिओलॉजीमध्ये काय आहे, हं. ते फॉसिल्स आणि हे. मी म्हटलं, "आयला हे मॅथ्स बेटर होतं त्याच्यापेक्षा." ते काय-काय त्यांचे डेंजर-डेंजर नावं वगैरे. मग ते पण म्हटलं आपल्याला काही जमेत ना आता. पण घरी तर सांगू शकत नाही. मग त्यावेळेला मी जरा डेअरिंग केली. हं. मी घरी सांगायचो मी चाललोय हं. आणि मी जायचोच नाही. मी एफ-टी-आयला येऊन बसायचो. एफ-टी-आयला. एफ-टी-आयला येऊन मी ते 2 ओळखीचे झालेले त्यांच्याबरोबर मी जाऊन बसायचो. त्यांना म्हणायचो, "चला कुठे शूट असेल तर मला सांग" किंवा हं. तत्सम काहीतरी किंवा त्या माणसाला फोन करणार, "सर आज किधर जाने का है क्या?" किंवा त्यांचा मला यायचा, की "शुभम आज इधर-इधर शूट है." तर त्यावेळेला मी दिसेल ते शूटला जायचो मग. घरी सांगायचो मी कॉलेजला चाललोय आणि मी शूटला जायचो. आणि मग त्यावेळेला मी काय पण केले म्हणजे लग्नाचे शूट, डॉक्युमेंटरी शूट, कसले पण शूट असो, मी जायचो. आणि मला फक्त मज्जा यायची कॅमेरा शूट वापरायला मिळतोय म्हणून. पूर्ण फोटोग्राफी मी त्यावेळेला फोटो म्हणला फोटो काढायला येतो, व्हिडिओ म्हटलं व्हिडिओ काढायला येतो. तसं मी 2 महिन्यानंतर हे किती वेळ चाललं? हे ऑलमोस्ट 5-6 महिने चाललं हं. आणि त्याच्यानंतर जेव्हा एक्झामची वेळ आली फायनल एक्झामची, तेव्हा मी घरी सांगितलं, की असं-असं चालू आहे माझं. मी काही एक्झाम देणार नाही आहे. मी कॉलेजला पण गेलेलो नाही आहे. मी हेच करणार आहे आणि मला मास कॉमला ॲडमिशन घ्यायची आहे. हं. असं मी सांगितलं. तोपर्यंत मला ना एक एफ-टी-आयतली 2-3 ओळखीचे झाले होते. त्यांनी मला सांगितलं, "अरे तुला ग्रॅज्युएशन तर करावंच लागेल एफ-टी-आयला हं. ॲडमिशन घ्यायचं असेल तर. हं. ग्रॅज्युएशन करायचं असेल तर मग तू ॲटलीस्ट या फील्डमध्ये कर. सो दॅट तुला तेवढी बी-टी नाही होणार आणि मग ग्रॅज्युएशननंतर तू एफ-टी-आय ट्राय कर." माझं तेव्हा गोल होतं, की अरे मला ह्या हं. 12 स्टुडंट्सपैकी एक व्हायचं आहे. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी मास कॉमचं डोक्यात भूत घातलं, की आता काय करूया मास कॉम करूया म्हणून. आणि मग करता-करता मास कॉमची पण तयारी दिली, एक्झाम दिली. घरच्यांना हे झालं असेल रे खूप? नाही त्यांनी मग शेवटी एका पॉइंटला हे केलं, की अरे ठीक आहे मग एक सांगतोय तो हं. आणि एवढं तो ट्राय करून नाही जमत आहे त्याला. त्यांनी पण म्हणे ठीक आहे. वडील म्हटले, "चल कर तुला मास कॉम करायचं ना मास कॉम कर." हं. शेवटी ते पण वैतागले. ते म्हटले, "ठीक आहे तुला जे पाहिजे ते कर." मग मास कॉमचे एंट्रन्स वगैरे दिल्या. मुंबईला झेवियर्स होतं, अजून काय-काय कॉलेजेस होते. तिकडे मी दिलं. पण समहाऊ तिकडे पण मला 12वीचे मार्क कमी असल्यामुळे नाही झालं माझं हं. ॲडमिशन. आणि जिथे झालं तिथे फिया फार भरमसाठ होत्या, जसे सिम्बायसिस वगैरे काय. मग म्हटलं, "अरे मग काय करायचं?" तेवढ्यात मला एक कोणीतरी मित्र भेटला. तो म्हणाला, "अरे फर्ग्युसनमध्ये असा-असा कोर्स आहे. हं. त्या कोर्समध्ये फोटोग्राफी हा सब्जेक्ट आहे 3 वर्षाचा. हं. 3rd इयरला फिल्म मेकिंग शिकवतात. हं. फर्स्ट इयर, सेकंड इयर फोटोग्राफी करावं लागेल. 3rd हं. इयरला मात्र फिल्म मेकिंग आहे. हं. पण एक गोची आहे, हं. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स करावं लागेल."
तिन्ही 3 म्हणजे 4था सब्जेक्ट तिघांपैकी एक फोटोग्राफी आहे. 3 ओके. उरलेले 3 सब्जेक्ट तुला हे 3 आहेत. हं. म्हटलं अरे ठीक आहे आता काय मग? म्हणून मग मी तिकडे ॲडमिशन घेतली आणि तिकडे मला मिळाली पण ॲडमिशन लगेच. दुसऱ्या-तिसऱ्या राउंडला माझा नंबर लागला. फोटोग्राफीला जनरली कोणी स्टुडंट्स घेत नव्हते ॲडमिशन त्यावेळेला. आणि मग तिथे झाल्यानंतर मग अजूनच इंटरेस्ट माझा बिल्ड होत गेला. तिथे मग फोटोग्राफी आवडणारे लोकं भेटत गेले मला. किंवा ज्यांना इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये तसे लोकं मला भेटत गेले. आणि त्यातनं मग हळू-हळू मला वाटतं मग एक बेकनाळकर नावाचा मित्र होता तो भेटला. पण हं, तिथे पण मॅथ्सनी माझी गोची केलीच. असं हं, नाही की मला जमलं. मी त्यातही 1 वर्ष फेल झालो मॅथ्समध्ये आणि ते झेपत नव्हतं मला. पण सुदैवाने तिथे माझे 4 मित्र होते. ते मला बसवून माझा अभ्यास घ्यायचे. मला अजूनही आठवतं. आम्ही IMDRच्या कॅन्टीनमध्ये अभ्यास करत बसायचो. बळस-बळस ते मला अभ्यास करायला लावायचे भांडून माझ्याशी. आणि मग पण मी फोटोग्राफी सिरियसली केली. फिल्म मेकिंग तिकडं सिरियसली शिकलो. त्यातले खूप गोष्टी कितपत उपयोगाला आल्या हा नंतरचा मुद्दा आहे. पण मला तिथे माझे खूप अजून पण असे कॉलेजचे मित्र भेटले, की ज्यांच्यामुळे मला ह्या क्षेत्रात रुळायला मजा आली. हं, आणि हं, त्याच्यामध्ये मग हळू-हळू डेव्हलप होत मग आम्ही एकत्र प्रोजेक्ट्स केले. जसं मग बेकनाळकर भेटला. बेकनाळकर थ्रू शुभेंदू भेटला. शुभेंदू थ्रू मग हाय टाईम केलं. मग माल केलं. हं. त्याच्या आधी त्याच्या आधी ॲक्चुअली 2015ला माझ्या घरच्यांनी गिव्ह अप केलं. त्याचं कारण हे पण होतं. जेव्हा मी ते 6 महिन्यांचा गॅप घेतला आणि एक्झाम नाही दिली, हं, कॉलेजला नाही गेलो. हं, त्यावेळेला एक मधुरम सोळंकी नावाचा एफ-टी-आयचा हं. सिनेमॅटोग्राफर आहे. त्याच्याशी माझी ओळख झाली. आणि त्याने पण असंच रँडमली मला म्हटलं, "अरे, मला नव्हतं माहिती तुला इंटरेस्ट आहे, तर तू येत जा म्हणून. हं. मी तुला घेऊन जात जाईन शूट्सला वगैरे, तुला इंटरेस्ट असेल तर." आणि मलाही असे लागत असतात म्हणे मदतीला लोकं, तर तू येत जा. त्याच्याबरोबर मी पहिल्या शूटला गेलो. तो मला म्हणाला, "आपल्याला एक शॉर्ट फिल्म करायला जायचं फलटणला. हं, 2 दिवसाचं शूट आहे. हं, त्याच्यानंतर 3 दिवस एक वेडिंग शूट करायला जायचं आहे. हं, तू ये 5 हं, दिवसाची अशी तयारीने ये." हं. असं मी ते शूट करायला गेलो. 2 दिवस आम्ही फलटणला जाऊन एक शॉर्ट फिल्म शूट केली. तिथे ती रीमा नावाची एक खूप छान एफ-टी-आयची एडिटर आहे, ती पण होती. हा मधुरम होता आणि एक अमोल देशमुख नावाचे अ, व्यक्ती होता. त्यांनी ती स्टोरी लिहिलेली. त्यांची स्टोरी होती ती स्वतःची आणि त्याच्यावरती त्यांनी शॉर्ट फिल्म बनवली. हं. बनवून ते शूट संपवून मी वेडिंग शूट करायला गेलो इंदोरला. 3 दिवसाचं ते शूट करून मी पुण्याला आलो. त्याला खूप काळ गेला त्याच्यानंतर 3-4 महिने, 5-6 महिने गेले आणि त्याच्यानंतर अचानक मला कळालं मधुरमकडनं, की त्या शॉर्ट फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय. शाळेला. औषध हीच होती का? औषध हां. नावाचे त्यात हं, छोटा रोल पण केलाय आणि त्याला मिळाल्यानंतर घरचे पण एकदम खुश झाले ना, की अरे ठीक आहे म्हणजे हं, अगदीच कुठे वायाला नाही जाणार हा. हं, चाललाय तर ठीक आहे, ठिकाणी जाईल कुठेतरी. आणि म्हणून मग ते अशी सगळी गणितं जुळत-जुळत मग औषध शॉर्ट फिल्म केली मी. त्याच्यानंतर मग विक्रांत नावाचा एक कॉलेजमधला असा एक मित्र भेटला मला, ज्याला नाटक खरं तर करायचं होतं कॉलेजमध्ये, हं. लीड करायचं होतं. पण एफ-सीला. काही पॉलिटिक्समुळे त्याला करायला नाही मिळालं ते हं, आणि तो बाहेर फेकला गेला. आणि मग तो त्या रागात होता, की अरे आता मग मला नाटक नाही करायला मिळत आहे, तर मग मी शॉर्ट फिल्म करतो. त्यावेळेला शॉर्ट हं, फिल्मचं सर्कल खूप होतं पुण्यात. हं, हं. आता केवढं आहे कॉलेज लाईफमध्ये माहिती नाही. पण तो असा त्या रागात होता आणि मग मलाही असं व्हायचं, की "अरे चल करूया आपण, तू सांग फक्त." मला असं, "तू स्टोरी सांग, आपण शूट लावू, काय करायचं सांग फक्त, तयारी करू." त्यावेळेला कारण की रिसोर्सेस होते माझ्याकडे. कॅमेरा पाहिजे तर कॅमेरा माझ्याकडनं मिळून जाईल कुठूनही. लाईट्स आपण अरेंज करू, जुगाड करू, काहीतरी करू आणि लोकेशन्स पण शोधू. सगळं आम्ही आणि त्यावेळेला आम्ही लिटरली पहिलं शूट माझं, पहिली शॉर्ट फिल्म जिथं माझं डी-ओ-पी म्हणून नाव लागणार आहे. त्याचं ट्रेनचा सेट उभा केला होता आम्ही. काय सांगतो? ट्रेनचा सेट उभा केला. त्याच्यामागे ग्रीन स्क्रीन केलं. कारण की ॲक्चुअल ट्रेनची परमिशन नाही मिळाली आम्हाला आणि मग ते शूट झालं नसतं म्हणून आम्ही ग्रीन स्क्रीन शिकलो त्यावेळेला मी. कसं करतात, काय करतात असंच. ते घाणेरडं झालं शूट. हं. पण करताना एवढी मज्जा आली ना मला. म्हटलं, "अरे काहीतरी आहे रे हे." आहे आहे YouTubeवर ते? YouTubeवर नाही, पण माझ्याकडे आहे. लिंक असेल माझ्याकडे. YouTubeवर आहे की नाही माहिती नाही. विक्रांतला विचारायला पाहिजे. पण एवढी मज्जा आली आम्हाला ते करताना. रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही शूट करत होतो. खूप दमलेलो होतो. काही-काही शॉट तर एवढे भारी वाटत होते आम्हाला त्यावेळेला. आणि ओव्हरऑल असं एक एक आर्ट डायरेक्टर पण आला होता. एक एडिटर आली होती. एक तो डायरेक्टर स्क्रिप्ट घेऊन आला होता. 2 ॲक्टर्स आम्ही आणले होते. आणि
ते सगळं माहोलमध्ये आपण एक काहीतरी करतोय आणि ह्याचं काहीतरी होणार आहे, हे फीलिंग जे आहे त्याने मज्जा येते. त्याला असं वाटतं की अरे ठीक आहे, ह्याने काहीतरी उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे. ते त्या ह्याच्यासारखं आहे की माझे फोटो काढून तो फोटोग्राफर गेला आणि तो फोटोग्राफर नंतर हम्म. ते घेऊन येणार आहे. त्याची वाट बघण्यासारखंच आहे ते. ते वाट बघून मग आपल्याला वाटतं की अरे वाह! आपण काहीतरी चांगलं ते झालं घाणेरडं. मलाही नंतर आवडलं नाही आणि मग त्याच्यातनं मग मी ॲक्चुअली सुधरत गेलो. मला जे मी शूट करायचो ना, ते मला आवडायचंच नाही. मग मला कॉन्फिडन्सच नाही यायचा, की मग काय केल्याने मला आवडेल, हम्म. हे मी शोधायचो. हम्म. की किंवा मी कंपेअर करायचो बाकीच्या लोकांचं काम आणि आपलं काम. आपलं का बरं असं दिसतंय? त्यांचं का बरं इतकं रिच दिसतंय? हे मी हम्म. शोधायचो हम्म. आणि त्याच्यामध्ये मग मला त्या गोष्टी सापडत गेल्या आणि त्यातनं मग मी शिकत गेलो आणि हळू-हळू, हळू अजूनही माझं काम चालूच आहे ते. अजूनही मी शिकतोच आहे. मला अजूनही असं वाटत नाही. पण आता एवढा कॉन्फिडन्स आहे, की आता मी बघितल्यावरती समजू शकतो, की हां, हे असं करता येईल. हम्म. पूर्वी ते पण नव्हतं. पूर्वी असं व्हायचं, की अरे माहिती नाही. मग आम्ही YouTube व्हिडिओज बघा, मग कुठल्यातरी डी-ओ-पीला विचारा किंवा मग कोणाला तरी विचारा. असं आता ते इंटरनेटमुळे, एआयमुळे किंवा ह्याच्यामुळे खूप सोपं झालंय आणि मजा आहे. अजून पण मला शूट करायला मजा येते. मला कसलंही शूट असो, मला मजा येते. मला लोकांना शूट करायला खूप मजा येते. मला असं लँडस्केप किंवा मला तू असं काहीतरी सांग, त्याच्यात मला एवढी मजा नाही येत. पण मला तू सांग, की एखादा माणूस घे आणि त्याला तू शूट कर. तर त्यांच्याबरोबर मला ती मजा येते, की त्या माणसाला त्या स्क्रीनवर बघायला आणि माणसाला समोर बघायला एक फरक आहे आणि तो फरक आपल्यामुळे येतोय. ह्याच्यामध्ये मज्जा आहे. भारी आहे रे हे. म्हणजे तू समोर एखाद्याला बघतोय हम्म. आणि तू कॅमेरा थ्रू त्याला बघून स्क्रीनवर बघतोय. ह्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे ना, हे पण मला समजायला फार वेळ गेला, की मला का बरं आवडतंय हे? किंवा काय मज्जा येते ह्याच्यात? हम्म. काय काय कारण असू शकतं? की बाबा मी कशासाठी करतोय हे एवढा आटापिटा? ह्यात फार पैसे आहेत, अशातला पण मुद्दा नाहीये किंवा ह्यातनं माझं फार नाव होतंय, अशातला पण मुद्दा नाही. पण आपण जे करतोय, ते करून आपल्यालाच मज्जा येते बघायला. आणि काय म्हणता येईल त्यातनं एखादा सीन चांगला झाला किंवा एखादा इमोशन चांगलं बाहेर आलं, तर ते बघायला काहीतरी वेगळं वाटतं आणि ते आहे फिल्म मेकिंग ह्याच्यामध्ये आणि तो क्रक्सच्या मागे पळायला मज्जा येते. एवढंच आहे. बाकी काही काही नाही आणि ते फिल्म बघून लक्षात आलं माझ्या. जेव्हा आपण खूप सारे पिक्चर्स बघतो, सीन बाय सीन त्याला डिव्हाईड करतो आणि हम्म. सीन बाय सीन डिव्हाईड केल्यानंतर आपण थोडासा विचार करतो, की अरे यार, काय झालं नक्की? आपल्याला एवढं का का वाटलं हे असं? आणि मग तेव्हा लक्षात येतं, अरे हे कॅरेक्टरनी जे दाखवलंय मला किंवा हे कॅरेक्टरने जे माझ्याकडे पोर्ट्रे केले आणि ते मला पोहोचले आणि पोहोचल्यावर मला ते असं असं झालं एकदम. तसं आहे ते. हे भारी आहे. म्हणजे फार लोक विचार नाही करत की आपल्याला हे आवडतंय का काम, आणि जरी आवडलं तर ते का आवडतंय याचं ॲनालिसिस करत नाही. हं. हे भारी आहे. आणि मी तुला हे मागे पण आपण बोललोय की तू अशा फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये तुला जेन्युनली आवड आहे आणि त्याचं हं. नॉलेज पण आहे, त्यामुळे ते टायरिंग वाटत नाही. जरी हां. कदाचित हे कंटाळवाणं कधीतरी वाटू शकेल, पण ते हं. ठीक आहे म्हणजे. हां, म्हणजे ते ते कसं आहे माहिती आहे का, की सचिन तेंडुलकर ने सेंचुरी मारल्यावरच त्याला किती भारी वाटत असेल, हम्म. ॲज कंपेअर्ड टू एखादा अर्जुन तेंडुलकर. हम्म. त्याला रोज क्रिकेट खेळावं लागतंय किंवा हम्म. तत्सम कोणतातरी क्रिकेटर आहे, ज्याला खेळावं लागतंय. हम्म. त्याच्या ॲनॉलॉजी कदाचित चुकते माझी. पण मुद्दा हा आहे, की जोपर्यंत तू इंटरेस्टिंग काम करतोय, हम्म. जोपर्यंत तुला मज्जा येतेय काम करता, तोपर्यंत खूप मख्खन आहे. हम्म. पण ह्या कामामध्ये कधी-कधी तुला वेगळी कामं पण करावी लागतात. हम्म. मग ते करताना तुला कदाचित वाटतं, "यार काय यार, ते उगाच." मग ते फ्रीडम चेस करण्यासाठीचा जो स्ट्रगल आहे, तो हा प्रवास आहे आपला. बाकी जोपर्यंत तुम्ही त्या शिखरावर हम्म. नाहीये, हम्म. तोपर्यंत तुम्ही स्ट्रगलिंग आहे. हम्म. कदाचित तुम्ही उद्या त्या शिखरावर पोहोचाल, तर हम्म. तुम्हाला ह्या स्ट्रगलची मज्जा येईल.
हं, जसं आता मला पूर्वीची मज्जा येते, जसे मी किस्से सांगतो, की अरे मी वेडिंग शूट्स केलेत, हं. खूप केलेत, प्री वेडिंग खूप केले, डॉक्युमेंटरीज खूप केल्या. मला त्यावेळेला वाटायचं, की यार काय करतोय आपण? किंवा कॅमेरा घेऊन चाललोय किंवा काय? किंवा स्टँड उचलतोय, असं वाटायचं त्यावेळेला पण. पण आता मागे कॅमेरा वळून हातात कधी? हां, त्यावेळेला आता मागे वळून बघतो तर मज्जा येते. म्हणतो अरे ठीक आहे, ते केलं नसतं तर कदाचित मी हं. इथे आलो नसतो आज. मला दुसरी गोष्ट पण जाणवली एक, तू जे म्हटला ग्रीन स्क्रीन ठेवली होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या. तो मी इमॅजिन झालं रे मला, की तुम्ही सगळं ते करताय. रात्रीचे 12 वाजलेत. घरी जायची घाई नाहीये. दुसऱ्या दिवशी उठून काही करायचं नाहीये. हे आत्ता पॉसिबल नाहीये यार आपल्याला, या गोष्टी. हं. ते तो तो ॲक्चुअली त्या फ्रीडम आणि वयात तो वेळ त्या निघून गेलाय. त्या वय हां, ते त्या वयात होतो आम्ही हं. आणि त्या वयामध्ये घरी सांगितलेलंच होतं, की नाही येणार आहे. 2 दिवस वाट नका बघू. मी काहीतरी महत्त्वाचं काम करायला चाललोय. त्यामुळे घरच्यांचं टेन्शन नव्हतं आणि काय करतोय ह्याच्यावरती खूप कॉन्फिडन्स होता. हं. जे काय करतोय ते खूप भारी होणार आहे आणि मज्जा येणार आहे आणि असे सगळे बघून असे होतील, की अरे यांनी हे केलं. तो एक कॉन्फिडन्स होता. त्या कॉन्फिडन्समध्ये सगळे लोकं होते आणि ते हे पण असतं ना, की आता बाकी ॲक्टर्स किंवा हं. बाकीचे मित्र होते. तिथे एक रामदास म्हणून एक आलेला, परत एक ॲक्टरचं नाव विसरलो मी. तर तो पण होता. तो ॲक्टर रात्री 12 वाजता जाऊन चौपाटीवरनं जेवण घेऊन आला आमच्या सगळ्यांसाठी. तो आम्ही बाकीचे सीन शूट करेपर्यंत. तो हं. ॲक्टर गेला, मेन लीड. तो म्हटला, "मी येतो, चल मी घेऊन येतो जाऊन." काय करतो तो काय आता? अरे तो ॲक्टिंग करतो आता ॲक्चुअली. हो. अजूनही ॲक्टिंग करतो मला वाटतंय. त्याची शाळा पण आहे लातूरला का कुठेतरी आणि Instagramवरती कधी-कधी दिसतं मला त्याचं आणि पण छोटे-छोटे रोल्स वगैरे हं. तो सर्कलमध्ये आहे. पूर्णपणे मोठा ॲक्टर झालाय अशातला भाग नाहीये. पण त्याने त्यावेळेला केलेलं ते आणि माझ्या ते लक्षात राहिलं असं. छोट्या-छोट्या गोष्टीच लक्षात राहतात. हां आणि ते मज्जा आली मला त्या प्रोसेसमध्ये ती जी मज्जा येते, ते त्याचा झोन येतो. आणि हे ॲक्चुअली तेच आहे, की प्रोसेसमध्ये खूप गोष्टी तुम्ही शिकता. हं. भलेही त्या फिल्मला त्याचा कितपत उपयोग होतो माहिती नाही. पण त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप गोष्टी कळतात. तुम्हाला माणसं कळतात. तुम्हाला त्या अ, त्या एजमध्ये एंड गोल महत्त्वाचा नसतोच. नसतो. प्रोसेसनेच तुम्ही घडत जाता. आणि ते ऑटोमॅटिकली घडतं. असंही नाही, की त्यावेळेला आम्ही असा विचार केलेला, की ठीक आहे हं. हे प्रोसेस हे महत्त्वाची आहे. हे हे शिकतो आता मी. आता मी या हे तेव्हा तर मला एंड गोलच वाटायचा, की अरे हं. ही फिल्मच प्रॉपर होणार आहे आणि मी पूर्ण त्याचं कामच तसं बनवलं होतं, की अरे आपल्याला हे सगळं करायचं आहे. मग पोस्टर पण मी डिझाइन करायचो त्यावेळेला. सगळ्या गोष्टी शिकायचो त्यावेळेला आणि त्यातनं मग नंतर लक्षात येतं, की अरे ह्या प्रोसेस आहेत. ह्या प्रोसेसातनं आता आपण उलटं आहे का रे? आता आपण हे करायचंय म्हटल्यावर आधी मी एक गोष्ट शिकतो, मग हे करतो. हां, आता डायरेक्ट बऱ्याचदा तसं होतं आपल्याचं. म्हणजे आपल्या पिढीचा प्रॉब्लेम आहे हा का किंवा कोणाचा? म्हणजे मला स्पेसिफिकली माझा नाही वाटत हा. मी खूप इम्प्रॉम्प्टू माणूस आहे. मला जर असं काय करायची इच्छा झाली, मी करून मोकळा होतो. हं, व्हेअर कंपेअर टू माझे काही मित्र आहेत ते असे, त्याला हे करावं लागेल, त्याला ते हं, करावं लागेल. हं, मग असं ए, बी, सी, डी, ई पर्यंत पोहोचतात. पण तोपर्यंत एवढा वेळ निघून जातो. हं, तेवढ्या वेळ तुझं ते झालं असतं. हं. असं. त्याचा फायदा पण होतो कधी-कधी, त्याचा कधी तोटा तोटा पण होतो. कदाचित पण तेव्हा इतक्या गोष्टी ॲक्सेसिबल नव्हत्या. हं. म्हणजे YouTube तेव्हा फारसं हे नव्हतं. कधीची नाही गोष्ट असेल ही? YouTube वगैरे सगळं होतं, पण माहिती नव्हतं, की YouTubeवर हे सगळं हं, आहे हं, किंवा तेवढे यूट्यूबर्स पण नव्हते. हं, YouTube होतं. नाही अशातला भाग नाहीये. हं. सगळं डेटा होतं. जरा कमी ॲक्सेस हं. हे इव्हन पुण्यात पण सर्कल जे होतं ना, ते फार छोटं होतं. सगळ्या गोष्टी मला जर काही शिकायचं म्हणलं, तर मग FTIमध्ये जाऊन मी शिकायचो किंवा आमच्या कॉलेजच्या प्रोफेसर्सना विचारायचो हं, किंवा मग असंच काहीतरी मित्रांमध्ये कोणीतरी हुशार मित्र असेल, तो हं, आम्हाला काहीतरी द्यायचा. तो म्हणायचा, "हे बघ, मी हे डाउनलोड केलं, हे तू शिक किंवा हे वाच किंवा हे तू बघ." त्याच्यामध्ये ना एकाने मला पेंटिंग्स दिले होते. 400-500 पेंटिंग्स होते. युरोपियन आर्टिस्ट, सगळे आर्टिस्ट मिक्स होते त्याच्यात. आणि तो मला म्हणाला, की "हे पेंटिंग्स बघ तू. हं, पेंटिंग्स बघत-बघत तुला खूप शिकायला मिळेल." आणि मी म्हणलं, "अरे काय पेंटिंग कोण बघतंय यार?" म्हणजे मला फार बोरिंग वाटायचं ते असं बघणं. पुस्तक हा माझा फार घाणेरडा विषय आहे आणि त्यात मग ते अजून काहीतरी बघत बसणं, हं, वाचण्यासारखंच मला वाटायचं ते. हं, पण जेव्हा मी ॲक्चुअली
बघायला सुरुवात केली, पेंटिंग्स बघायला सुरुवात केली किंवा ऑब्झर्व्ह करायला सुरुवात केली, तेव्हा मला फार भारी वाटलं. ते म्हटलं, "अरे हां, ह्याच्यात पण त्यांनी विचार केलाय हं. पेंटरनी, की लाईट कुठून येणार आहे, मग त्याचा शॅडो कसा येणार आहे किंवा त्याचा कॉन्ट्रास्ट किती असणार आहे." ह्या सगळ्या गोष्टी आणि ते म्हणून तर लोकं बघत राहतात त्याच्याकडे. तुला एक फॅस YouTube चॅनल आहे 12 मिनिट्स ग्रेट पेंटिंग्स एक्सप्लेन्ड इन 12 मिनिट्स. हं. त्याच्यामध्ये तो फेमस पेंटिंग्स किंवा माहीत नसलेले पेंटिंगसुद्धा एक्सप्लेन करतो. हं, याच्या हं, मागची स्टोरी काय आहे हं, आणि याच्या मागे काय काय विचार झालेले आहेत आणि सटल गोष्टी कुठल्या आहेत हं. याच्यामध्ये जे पटकन कळणार नाही. बरोबर. जे लोक 2-2 दिवस बसतात तिथे म्युझियममध्ये आणि मग पेंटिंग ऑब्झर्व करून त्यांना काही गोष्टी लक्षात येतात. हं, हं, हं. तो त्या व्हिडिओमध्ये सांगतो. इतकं बाप आहे म्हणजे आपण विचार पण करत नाही. हं. खूप मज्जा येते भारी पण. इंटरेस्टिंग आहे. पण त्याचा दुसरा पॉइंट हा पण आहे रे. आता कदाचित मी चुकीन ह्याच्यामध्ये, पण एखाद्या गोष्टीला जर 3 दिवस लागतायत किंवा 2 दिवस लागतायत जसं तू म्हणाला, ते 12 मिनिटात स्क्वीज करून मला दिलंय. हं, आता ते माझ्या डोक्यामध्ये फीड होतंय. पण कदाचित एखादा माणूस जो आहे, ज्याला ते 2 दिवस लागले प्रोसेस करायला हं, आणि शिकायला, हं, त्याला ती गोष्ट कितपत आवडेल आणि हं, कंपेअर्ड टू मी, जी हं. 12 मिनिटात मला मिळाली आहे, त्याला कितपत किंमत राहील. पण मुळात आपण माझं हे घेतलंस तर मी स्वतः जाणार नाही कुठल्या हां. म्युझियमला आणि पेंटिंग बघणार नाही. हं, हं, हं. हां, नाही ते ह्याच्यासारखंच आहे रे, की म्हणजे आता जे रील्स येत आहे, हं, जो एखादा संत पिक्चर आहे, हं, 1-1.5 तासाचा, 2 तासाचा, हं. तो तसा पिक्चर आणि 1 मिनिटाची रील स्क्वीज करून दिल्यासारखं आहे ते. नाही रे. ज्याला ज्याची टेस्ट आहे ना, हं. त्याला तसं तू अर्धा तास किंवा 1 तासामध्ये तो काय वेगळं सांगणार आहे? म्हणजे हां. त्या मी ॲक्चुअली चॅनलचं बघितलं नाही ते. बघितल्यानंतर चॅनलचं बरं नाव हां. आहे ते तो निवांत हं, सांगतो. हं. असं नाही की पटपट, पटपट, पटपट. हां. प्रॉपर म्हणजे कळतात. पेंटिंग्स बघणं काय आहे हे कळतं. हां, ॲक्चुअली ते पण एक कला आहे. न मला वाटतं कुठे कोणीतरी एका चित्रकाराला प्रश्न विचारला होता, की तुम्ही कसे चित्र म्हणजे तुम्ही कसं शोधता, की कसं काढायचंय किंवा काय काय काढायचंय कसं तुम्हाला शोधता? तो म्हणे, "अरे डोळे आहेत ना तुला, बस तिथे बघ." आणि तुला कळलं मला हे बघितलंय. कुठलं आहे. डोळे उघडे ठेव, बघ आणि बघतो कसा? कुठलं आहे ते? सांगतो नंतर. मला आठवत नाहीये हे. सांगतो, पण सांग. एवढ्यातलीच गोष्ट आहे ती. हां, तेच. 2-3 महिन्याचं. बघायचं कसं? की "अरे डोळे आहेत तुला बघ." तर हां, मगाशी मी ते हे पण म्हटलं ना, की अ, कॅमेऱ्यात बघणं, कॅमेऱ्यातनं लोकांना बघणं हे मला आवडतं. तसं ना, कधी-कधी मला असं लोकांचे चेहरे बघायला पण फार भारी वाटतं. काय माहिती मला वेगळंच काहीतरी दिसतं त्यांच्यात. काय दिसतं? अरे, म्हणजे एखाद्या माणसाचा चेहरा माझ्या डोक्यात फिक्स आहे. आता हं, तुझा अक्षय काळेचा हं, चेहरा असा माझ्या डोक्यात फिक्स आहे. हं, मला कॉल येतो किंवा तुझा रेफरन्स येतो, तो माझ्या डोक्यात ती छापली जाते इमेज हं, लगेच. पण मी जर विचार करून जर व्यवस्थित बघत राहिलो तुला, हं. मी तुझ्या बाबतीत केलं असं नाही म्हणत आहे. पण माझ्या आईच्या बाबतीत मी करायचो हे. हां. आई किंवा वडील ह्यांना बघत ना, त्यांच्या बाबतीत करण्याचा उद्देश म्हणजे अ, मी फार ग्रांटेड घ्यायचो त्यांना. म्हणजे माझी हं, फार मी शिवाय उठ-सूट वाद व्हायचे आमचे. उठ-सूट काहीतरी ते मला काहीतरी म्हणे, मी म्हणे, "हट, मी नाही ऐकणार." किंवा मग ते म्हटलं, "अरे, हे खूप दिवस चाललंय. हे का हं, वाद होत आहे आपले किंवा काय?" तर त्याच्यात मी असंच काहीतरी बसल्या-बसल्या आई काहीतरी करत होती, मी काहीतरी करत होतो आणि आईचा मला ना जुना एक फोटो सापडला असा. मी पोटात असताना आईने एक फोटोशूट केलं होतं. डोहाळे जेवणात करतात ना, ते हं. स्टुडिओमध्ये जाऊन ससा, कासव बाजूला ठेवून वगैरे आणि मी तो फोटो बघितला आणि मी माझ्या आईकडे बघितलं. म्हटलं ही सेम बाई आहे. की जिच्याशी मी रोज भांडतोय आणि ही किती वेगळी बाई आहे. आणि ते बघितल्यावरती मला असं काहीतरी वेगळं झालं रे. म्हटलं अरे आपण ब रोज ज्यांच्यावर उठतो बसतो त्यांना आपण हं, फार अटेन्शन देत नाही किंवा फार आपण त्यांना असं पाण्यात बघतो आणि तो पण एक माणूस आहे. तो पण एक काय म्हणतो त्याला पण काहीतरी आहे. तो पण आपल्यासारखाच एक वेगळा जीव आहे. हं, जो तू स्वतःला जसं म्हणतो, की मी मी कोण आहे? मी काय आहे? हं.
ह्या बॉडीमध्ये मी आहे, ही हम्म, बॉडी मी नाही आहे, हम्म. त्याच्या आतमध्ये कोणीतरी आहे, तो मी आहे. तसाच तो पण एक कोणतरी आहे ना, तर त्याला आपण तेवढी रिस्पेक्ट नाही देत. पण जेव्हा मी ते बघायला चालू केलं, जेव्हा मी ते असं ऑब्झर्व्ह करायला चालू केलं, तेव्हा मला असं रिअलाईज झालं, की अरे हा पण एक माणूस आहे किंवा त्या बॉडीमध्ये हा एक माणूस आहे जो आपल्याशी बोलतो रोज, जो आपल्याला रोज काहीतरी सांगतो, जो आपल्याशी रोज आपल्याला जेवण बनवून देतो किंवा रोज आपल्यासाठी कमवायला जातो, घरी येतो. ज्याला वाटतं आपल्याला फोन करून विचारावं, की "बाबा कुठे आहे तू? जेवला का? झोपला का? वेळेवर गेला का?" किंवा काय. हे मी जेव्हा आणि हे मी घरच्यांपासून लांब राहायला गेलो ना, तेव्हा जास्त रिअलाईज झालं. हम्म. जेव्हा मी रोज उठत बसत होतो त्यावेळेला खटके उडायचे नुसते. आणि ते त्या वयात होतो मी तेव्हा 19, 18, 20 वर्षाचा आणि होतो. ते नॉर्मल आहे सगळ्यांच्याच आणि बाबतीत. पण ते मला फार फॅसिनेटिंग वाटतं, की अरे असं नाही, मी खटके उडणं हां, म्हणतोय. हां, हां. ते ते तर सगळीकडेच बघतो मी. सगळ्यांचे झालेले आहेत आणि हां, मग ते ते भारी आहे. मग माझ्या मते मिस झालेला टाइम तुला लक्षात आला का? तो फोटो आणि आत्ताचा फोटो किंवा आत्ता हं, समोर बघून, की वेळ जातोय आणि हा वेळ पुढे पण जाणार आहे. पुढच्या 5 वर्षात आत्ता जशी आहे हं, तशी राहणार नाही. हं, कदाचित आत्ता फोटो काढला आणि 5 वर्षानंतर तू बघितला, हं. त्याच्यामध्ये पण वेगळा हे वाटणार आहे. तर वेळ पटकन निघून चालली आहे. आहे तो वेळ व्हॅल्युएबल आहे आणि आपण रिस्पेक्टफुली तो वेळ घालवला ते पाहिजे. नाही होत पण. ते त्यावेळेस नाही होत. ती रिस्पेक्ट कुठेतरी मागे लांब कुठेतरी जाते आणि ते त्यावेळेला जे तुला समोर येतं तेच ते बाहेर पडतं. ती रिस्पेक्ट त्यावेळेला नाही राहत. व्हिच इज फेअर. ठीक आहे. म्हणजे पण हे रिअलाईज होणं किती चांगलं आहे. मला तरी आयुष्यात वाटलं नव्हतं, की मला कधीतरी माझ्या आई-वडिलांप्रती किंवा माझ्या जवळच्यांप्रती असं वाटेल. हम्म. मी थोडासा हळवा होईन असं मला नव्हतं वाटलं. त्याच्यानंतर मला वाटलं ना, की ठीक आहे बाबा हे ठीक आहे. कदाचित लगेच रिस्पेक्ट नाही येणार. 2 वाक्य खटक्यानंतर मला तिसऱ्या खटक्याला वाईट वाटेल, की अरे आपण उगाच बोललो किंवा थोडंसं असं बोललो असतो तर कदाचित तेवढं वाईट झालं नसतं. आणि त्याचा दुसरा फायदा हा पण आहे म्हणजे मी वेगळं बोलतोय जरा, पण ना माझ्याकडे असे खूप रँडम व्हिडिओज आहेत लहानपणीपासूनचे. माझ्या भावाचे, अ, आजोबांचे, आजीचे आणि मी ते शूट करून ठेवलेत माझ्या एका फोल्डरमध्ये. मला ते शूट करताना कळत नव्हतं. मी असंच शूट करायचो. कधीचं आहे हे? खूप लहान म्हणजे माझा भाऊ मला वाटते 2री-तिसरीत असेल हम्म. आणि त्याला घरी खेळायला नाही सोडलं ना, तो रडायचा, जोरात रडायचा आणि जोरात रडून बसायचा आणि त्याचा रडायचा एक वेगवेगळा पॅटर्न होता. तर मी ते शूट करायचो. आणि मी असं ते तो बसला ना, त्याच्या समोर जाऊन असा कॅमेरा ठेवणार हम्म. आणि मी ते माझ्याकडे Nokiaचा जुना फोन होता, त्याच्यात मी ते रेकॉर्ड करायचो. आणि मी असंच त्याला चिडवायला करायचो ते, की हम्म. नंतर त्याला दाखवून कसा रडत होता बघ वगैरे. ह्या झोनमध्ये मी ते करायचो. आणि तसे करता मला नाद लागला. घरातले मी रँडम व्हिडिओज काढायचो. मग तर ते मी त्याला दाखवायचो नंतर. हम्म. आणि मग हे आता बघितलं ना, मला काहीतरी वेगळंच टाईमलाईनमध्ये गेल्यासारखं वाटतं. आणि कोविड नंतर जी टाईमलाईन शिफ्ट झाली आहे आणि कोविड आधीची जी टाईमलाईन आहे, त्याच्यामध्ये घुसल्यासारखं वाटतं, की अरे हे कुठलं जग आहे हे? ह्या जगात मी होतो का? आणि मीच आहे का तो? आणि आत्ताच्या जगातला हा मीच आहे का? किंवा हा माझा भाऊ हाच आहे का? असं असं आहे ते. आणि दुसरा फायदा ह्याचा असा पण झाला, की माझी आजी, वडिलांची आई, तिचे पण हम्म. माझ्याकडे असे काही-काही व्हिडिओज आहेत. आता एआयने सगळं रिक्रिएट होतं, पण ते नाही आहे ना. मी जे शूट केलंय ती खरी आजी आहे माझी, जिचे मी व्हिडिओ शूट केलेत, आजोबांचे शूट केलेत. तर असंच मला कधी आठवण आली त्यांची, कधी विषय निघाला, तर आम्ही ते व्हिडिओज बघतो आणि बरंच ब ब भारी वाटतं असं, की आपल्याला, की अरे हां, तो दिवस मी परत आठवतो आम्हाला, की तो दिवस आम्ही जगलो. आणि त्या दिवसामध्ये एक आजोबांचा व्हिडिओ असा आहे, की बोरनान चालू आहे हम्म. माझ्या एका कझिनचं हम्म. आणि आजोबा येऊन हळू ते बोरनांमध्ये चॉकलेट्स किंवा हे टाकतो ना आपण, बोरं वगैरे टाकतात लहान बाळाच्या अंगावर. तर त्या व्हिडिओ शूटमध्ये चुकून रेकॉर्ड झालंय. आजोबांनी असं ते हळूच एक चॉकलेट खिशात टाका. कदाचित त्यांना ते दुसऱ्या कोणाला द्यायचं असेल किंवा नंतर खायचं असेल. सगळ्यांसमोर कसं खाणार म्हणून त्यांनी ते खिशात टाकलं आणि ते आठवून मला खूप खूप वेगळ्या मेमरीज माझ्या अनलॉक होतात त्याच्यामुळे. हम्म. की मी कधी दुकानातनं काही कुरकुरेचं पाकीट वगैरे आणायचो लहानपणी, आजोबा आणि मी, जेव्हा मी हम्म. लहान होतो. हम्म. तर त्यावेळेला मी आणायचो. तर आजोबा आणि मी एकत्र बसून खायचो.
आणि त्यावेळेला मला असं वाटायचं की कुरकुरे फक्त लहान पोरं खातात. पण ते तसं नाही. माझे आजोबा पण माझ्या तेवढ्याच आवडीने माझ्याबरोबर कुरकुरेचं पाकीट खायचे. आणि मला ते असं फॅसिनेटिंग वाटतं, की अरे काय म्हणजे माझ्या डोक्यात एक वेगळा स्टिग्मा आहे त्या बाबतीत, की ह्या गोष्टी लहान मुलांच्या आहेत, ह्या गोष्टी मोठ्या मुलांच्या आहेत. मग आजोबा लहान मुलांसारखे वागताना बघितल्यावरती मला वेगळी मज्जा येते. आणि असे बरेच व्हिडिओज आहेत माझ्याकडे. म्हणजे माझ्या आजीचे पण आहेत. आजी आरडाओरडा करायची मी व्हिडिओ शूट करताना. माझा दुसरा एक चुलत भाऊ आहे. तर आम्ही जुन्या घरातल्या वाड्यात आम्ही तो शूट केला होता. तर त्याच्यात तो काय करायचा, तो मला मी त्याचा व्हिडिओ शूट करत होतो ॲक्चुअली. तो मला ना एक हे दाखवत होता. गावातल्या म्हशी वगैरे घरातल्या त्या दाखवत होता. तो लहान होता. हं, तो असा त्यांच्यावर बसून दाखवायचा आणि तो मला म्हणायचा, "दादा माझा व्हिडिओ शूट कर, व्हिडिओ शूट कर." हं. आणि त्याच्यात ती आजी मागे ओरडतीये त्याला, की "अरे गप, त्याला काही करू नको, हे करू नको, ते करू नको." आणि ती आजी जोरजोरात ओरडते. तर हे व्हिडिओ बघताना आता मला तो लक्षात नाही राहत. मला ती आजीच लक्षात राहते आणि तिचा तो स्वभाव लक्षात येतो, की अरे ती अशी ओरडून बोलायची, चिडचिडी होती किंवा हे बघताना मला ते आता माझ्या आधीच्या पिढ्यांना हे सगळं ॲक्सेसिबल नव्हतं. त्यांना फक्त एक फोटो कुठेतरी दिसेल छोटा आणि सांगितलेल्या गोष्टी अ, कळतील, की माझा आजोबा असा होता, तसा होता. पणजोबा असा होता किंवा तसा होता. आता हे ॲक्सेसिबल झालंय. तर हं. त्यांना समोरासमोर दिसेल, हे किती भारी आहे. हा जो माणूस आहे, तू उद्या जर तुला शिवाजी महाराजांचा व्हिडिओ मिळाला, शिवाजी महाराज बोलतायत किंवा शिवाजी महाराज फार मागे गेलो मी. हं. अ, थोडा अजून अ, गांधीजींच्या आधीच्या काळात वगैरे गेलं कोणी. त्यांचा व्हिडिओ मिळाला तुझ्या फॅमिलीतला आणि तुला कळालं, की ते कसे चालत बोलत होते, त्यांचा आवाज कसा होता. हे बघितल्यावरती काय मज्जा येईल. काहीतरी वेगळंच वाटेल. तसं ते आहे. ट्रिप आहे. वेगळ्या युनिव्हर्समध्ये तू ट्रिप विचार आहे. कर ना 40 वर्षांनी, 60 वर्षांनी माझा व्हिडिओ की हा पॉडकास्ट किंवा तुझा हा पॉडकास्ट युगंधरचे पोरं, त्यांची पोरं बघतायत आणि विचार करतायत, की अरे आपले पणजोबा दोघं बसलेले काय गप्पा मारत होते, कसा आवाज होता त्यांचा. कदाचित आपण नसू त्यावेळेला पण हे डिजिटल माध्यमामुळे हे कॅरी फॉरवर्ड होत राहील ना पुढे. हं. पूर्वी लोकांकडे हे असायचे, पेंटिंग्ज असायच्या स्वतःच्या. आता व्हिडिओज येतील सगळ्यांचे, फोटोज येतील, सेल्फीज येतील. ते कुंभलंगी नाईट्समध्ये नाही का तो अ, कुंभलिंगी बघायचा आहे मला अजून. अच्छा तू नाही बघितलाय मग ठीक आहे. मग नको बोलायला लागलं. तोच आहे का त्याच्यामध्ये तो सगळीकडे अ, जातो गावी आणि त्याला सगळे वेगवेगळे लोकं भेटतात. नाही, नाही, नाही. तो तो नाही. कुठला आहे? तो मियाझी खान हां, म्हणतो मियाजी बहुतेक. खान. तो पण बघायचा आहे मला. कुंभलंगी नाईट्स वेगळा आहे. कुंभलंगी नाईट्समध्ये 4 भावांची गोष्ट आहे. 3 का 4 भावांची. हे बघितलाय मी तो. तो बघितलाय हां, हा? बघितलाय. ते पाण्याच्या तिथे राहत असतात. समुद्र बरोबर. किनारी आहे का ते? बॅकवॉटर्समध्ये घर हां, असतं. हां, हां, हां. एक जण बघितलं. सुट्टीला हो, घरी हो, येतो, हो. छोटा भाऊ सगळ्यात हं, आणि तिथून स्टोरी चालू होते. मग हं, हं, प्रत्येकाची लव्ह लाईफ आहे. तर हं, रेमंड द कंप्लीट मॅन पाहत हं, असेल. हं. तो मूव्ही आहे. तो पण कमाल आहे. यार मी परवाच बोललो हे, परवा म्हणजे कुठल्यातरी पॉडकास्टमध्ये बोललो मागच्या. हे असे फिल्म्स नाही आहेत यार मराठीमध्ये. म्हणजे हां. असा शेवटचा पिक्चर बघितलेला वळू आहे. हं. नाहीये म्हणण्यापेक्षा म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी आहे खूपच. तेच ना तुला तिकडे फ्रिक्वेंटली खूप येतात. शेवटचा आपल्याकडे बघितलेला वळू म्हण किंवा देऊळ म्हण. त्याच्यानंतर कुठला बघितलाय फिल्म जी या पद्धतीची आहे? हं. नाही मध्ये होते ना, किल्ला होता, त्याच्यानंतर फॅन्ड्री किल्ला होता. होता. अ, ते मला वाटतं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक तो फ्रिक्वेन्सी कमी आहे. हां, एक एक येतो आणि हं, मग नंतर तो डिप येतो. आपला तो हं, डिप चालू आहे आता आणि जसं कन्नड इंडस्ट्रीचा खूप वर्ष डिप होता हं, आणि आता तो कांतारा वगैरेमुळे आल्यानंतर हं. तो आता वर गेले. तसं आपलं पण होईल कदाचित. आपल्याला फक्त एवढंच आहे की लोकं पण तयार व्हायला पाहिजे रे. लोकं पण फार बघत नाहीत मराठी डीप सिनेमे. ठीक डीप आहे, घाणेरडे आहेत. हं. तू बघ, बघून म्हण. तू ट्रेलर बघून नको म्हणू. नाही बघ असं आहे ते. डीप येतो ते मान्य आहे मला. पण डीपपेक्षा फ्रिक्वेन्सी कमी आहे. हं. म्हणजे 3-4 वर्षांनी एक चांगला फिल्म येईल. पण तेच मग ती फ्रिक्वेन्सी आता कमी आपल्याकडे आहे. काय होतंय, म्हणजे मी जेवढे सिनेमे बघतोय किंवा हं, बघितलेत रादर, ते एक पॅटर्नमध्ये येतात ठराविक. हं, लंडनला शूटिंग करायचं, हं, मग इकडे येऊन बनवायचा, लंडनची स्टोरी दाखवायची, तिकडची
पहिलं तसं नव्हतं. मातीतले सिनेमे होते. वळू आपल्याला का आवडतो? किंवा देऊळ का आवडतो? फॅन्ड्री का आवडला? ते कॅरेक्टर्स खरे वाटतात ना. ते मातीत हे कॅरेक्टर्स आहेत. ह्यांचे कॅरेक्टर्सच्या स्टोऱ्या वरवरच्या वाटतात. मुळात तू फिल्म जेव्हा बनवतोस, ती तू कमर्शियली सक्सेस होण्यासाठी काहीतरी फॉर्म्युलाने बनवतोय, का खरंच तुला फिल्म बनवायची आहे, तुला एक स्टोरी सांगायची आहे म्हणून बनवतो? हं, तर मला वाटतं हे फर्स्ट कॅटेगरीचे फिल्म्स जास्त आहेत मराठीमध्ये सध्या येणारे, हं. की हा फॉर्म्युला मला माहिती आहे, हा फॉर्म्युला केला, ते कृत्रिम जरी असलं तरी ते वर्क होईल आणि सिनेमा चालेल. मग तो 50 कोटी 100 कोटी कसा कमवेल, त्याच्याकडे जाणाऱ्या फिल्म्स आहेत सगळ्या. काय माहिती, पण आजकालच्या फिल्मची जी गती आहे किंवा जो जो बघताना जो आपल्याला एक येतो ना, असा एक फील हम्म, येतो ना, हम्म, तो नाही आहे मराठीमध्ये. आपल्याला असं फार फोर्स्ड वाटतं सगळं. तेच मी म्हटलं, फर्स्ट कॅटेगरीतले हं. फिल्म असल्यामुळे ना एक कृत्रिमता वाटते, की कॅरेक्टर्स सगळे रिअल वाटत त्या नाहीत. फिल्ममध्ये ओढून घेत नाही आपल्याला. कांतारा बघताना आपण आता जातो त्या फिल्ममध्ये. म्हणजे तेच म्हणलंय, की ते जितके फिल्म्स येतील ना, तितकं ते चेंज होईल. जितकं ते नाही रे, मला नाही वाटत. अं, कारण की सगळेच जर कृत्रिम बनवत असतील, हम्म. तर एक जण तरी येईल ना असा, की जो ऑथेंटिक दाखवतोय किंवा जो आत घेऊन जाणारा आहे. आणि मग ते एक पुश मिळालं, की मग लोकं लगेच तसं बनवायला जातील. हम्म. जसं वळू किंवा हे जे आले होते, त्यावेळेस किती फिल्म्स तशा आल्या. गावाकडची स्टोरी आली. किती फिल्म्स आल्या. फिल्म फेस्टिव्हलला सगळं भरमसाठ गावाकडच्याच स्टोऱ्या होत्या. तसंच आहे ते. मला असं वाटतं, की एक कोणीतरी असं यायला पाहिजे, जो आता लार्जर दॅन लाईफ चालू आहे बॉलिवूडमध्ये किंवा सगळीकडे, हम्म. किंवा अल्फा मेलवाले मूव्हीज. तर तसंच सगळे पण बनवत आहेत. ते शेवटी हा धंदा आहे रे. धंदा प्रत्येकाला आहेच. पैसे कमवायचे आहेत. त्यामुळे तू ॲज अ ऑडियन्स ठरव बघून. हम्म. तू बनवणारा नाही आहेस, त्यामुळे ते काय आपण त्याला काय बोलून उपयोग नाही आहे. तू बघत राहशील तर लोकं बनवतील. तू बघणं बंद केलं तर ते अरे पण बनवायचं बंद. बघणं बंद बघायला तशा फिल्म्स पण नाहीत ना. हं. काय बघणार आहे तो? मग बनवतो म्हणलं, मग मल्याळम बघायचे फिल्म्स. हम्म. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये येत आहेत, बघायचे. तेच. बंगाली नाही, फिल्म्स मी मराठी बघायच्या आहेत. फिल्म बद्दल बोलत होतो, मराठी इंडस्ट्री बद्दल. फिल्म्समध्ये तर जेव्हा येतील तेव्हा येतील. जेव्हा आपल्याला आणि सगळ्याच वाईट येतात असंही नाही. काही लोकं आहेत. आता मध्ये मी बघितली बाप जन्म नावाची, चांगली आहे फिल्म. बाप जन्म. मला खूप आवडली. रिलेटेबल वाटतं, खरे वाटतात कॅरेक्टर्स त्यातनं बघायला. आता त्यात पण त्याने कमर्शियलाइज करण्यासाठी काही गोष्टी केल्या, ठीक आहे. तो त्याचा प्रश्न आहे. पण ॲटलीस्ट प्रयत्न चांगला होता. आता कुंभलिंगी नाईट्स मध्ये काय कमर्शियल केलं त्यांनी, की कमर्शियली चालायला काहीतरी हे टाकलं, असं काहीच नाहीये. मग तेच मी म्हणतो रे, की मुळात तुझी स्टोरी चांगली असेल ना, तुझे कॅरेक्टर्स सगळ्यांना आवडणारे असतील ना, तुला गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची. आता मंजुमल बॉईजमध्ये पण काय आहे? काहीच नाही आहे. 4 मित्रांची गोष्ट आहे. ट्रिपला जातात. तिथे जाऊन काहीतरी किस्सा होतो. पण ती ट्रिप बघायला मज्जा येते. कारण त्या काळात सगळ्या लोकांनी ते जगलंय. तुझ्या माझ्या वयाच्या सगळ्या पोरांनी ते बॉईज ट्रिप जगलेली आहे. त्यामुळे ते रिलेटेबल वाटतं, ते खरं वाटतं आणि बघायला मज्जा येते. प्री वेडिंगचं क्रेज कधी आलं रे? आणि का बरं तेवढं हे झालं? मला वाटते कारण तेव्हा हे इन्स्टा वगैरे काही नव्हतं. नाही, पण तेच आहे ना, स्वतःला ही ट्रेडिशनली जे लग्नाचे व्हिडिओ यायचे, त्या व्हिडिओजमध्ये बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. महाराष्ट्रीयन मुलगी एक लाँग ड्रेस घालून पाहुणा लेकवर पळत जाते आणि एक हिरोसारखा नवरदेव घोड्यावर येतोय. हे पिक्चरसारखंच झालं ना. आपल्या टिपिकल लग्नाचे जे व्हिडिओ यायचे त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे काहीतरी. आणि ते बघायला लोकांना मग मज्जा यायला लागली स्वतःला तसं. पण हे एक कधी हिरो आणि हिरोईन, सगळ्यांना हिरो हिरोईन बिग स्क्रीनवर बघायचा चान्स थोडी मिळतो. आणि त्यावेळेला ते फॅड होतं ना, की लग्नामध्ये एक स्क्रीन लावायची अच्छा, तेव्हाच आणि बघायचं फक्त मग हे. आणि मग ते स्क्रीनवर लावायचं. नंतर तर मग ते इंस्टाग्राम आलं तर आता ते इंस्टावर टाकतात. पण पूर्वी तर ते बनवलं त्यासाठी जायचं ना, की लग्नाच्या आधी आपण हे
प्रोजेक्ट पण ते करूया. बघायला आहे का दाखवायला आहे ते माहित नाही यार. बघायला पण आहे आणि म्हणजे पूर्वी दाखवायला होतं. आता ते त्यातनं मजा येते असं म्हणतात. म्हणजे आता मी पण केले प्री वेडिंग. प्री वेडिंग म्हणजे काय, मी माझ्या मित्राला म्हटलं, "चल आपण पानशेतला जाऊ आणि आपण एक व्हिडिओ शूट करू." हम्म. पण त्याच्यामध्ये माझं अरेंज मॅरेज आहे, तर अ, मला आणि ऐश्वर्याला तेवढा वेळ मिळाला लग्नाच्या आधी. हम्म. एक अर्धा दिवस. हम्म. आणि अर्ध्या दिवसामध्ये आम्हाला तेवढा टाईम स्पेंड करायला मिळाला. काहीतरी मेमरीज क्रिएट झाल्या त्याच्यामधनं आणि मग तो व्हिडिओ तर मग बाय प्रॉडक्ट झाला हम्म. माझ्यासाठी. आणि म्हणून लोकं करतात. म्हणजे मला ज्यांनी मी नाही म्हणत होतो. मी म्हणलं, मी नाही करणार आहे. काय कशाला? आपला तो पिंडच नाही आहे कॅमेरासमोर ॲक्टिंग करणं आणि ते कॉमेडी दिसेल. तर मला जे म्हटले, "अरे नाही, मेमरीजसाठी कर. हम्म. मज्जा म्हणून कर." मी म्हटलं, "ठीक आहे." म्हणून मग आम्ही एकच अट घातली. म्हटलं एकाच ड्रेसवर आपण जे काय आहे ते करायचं. फार काही करणार नाही आपण. ते कोट घाला आणि हे करा तेवढं आपल्याला जमणार नाही म्हटलं. एकच लोकेशन, जे काय शॉट घ्यायचे स्लो मोशन घे. पण ठीक आहे, म्हणजे एक मेमरी म्हणून करायला हरकत नाही आहे. मला आत्ता आठवलं रे, तू मगाशी म्हटलं ना की अक्षय कुमार ड्रेस बदलून आलाय. तसं मला गाणं बघताना हे वाटायचं. गाणं बघ पूर्ण फिल्म मध्ये बरोबर एक कॉस्ट्युम कोणीतरी घातलेत आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ड्रेस आहे. पण गाण्यामध्ये मला असं वाटायचं की यार आत्ता याने हे घातलं होतं, याने पटकन कसं काय चेंज केलं रे? पटकन चेंज करून लगेच तो आला. मी तर लगेच चॅनल चेंज करून मला असं वाटायचं की अरे आत्ता तर हा मुंबईमध्ये होता, हा दुबईला कसं काय गेला? एवढा पटकन आला कसा? किंवा मला ते लिटरली असं इमॅजिन व्हायचं की आपण चॅनल चेंज करून अक्षय कुमार कुठेतरी गेला मागे चेंज करून गाडीत बसला आणि त्या लोकेशनला जाऊन चालू आहे. प्रत्येकाचं ब्रेन कसं वर्क करतं ना, म्हणजे मला ते पण भारी वाटतं यार. काय आपल्याला आताच्या मुलांना वाटत असेल का असं काही रील बघताना किंवा हे बघताना? काहीच मला तेच माहितीच नाही का हे जनरेशन कशी वर्क करते, किंवा हे शिक्षकांना फार माहिती असेल कदाचित जवळ. कारण की ते, किंवा जे आता तुला जास्त माहिती असेल. तुझा तर पोरगा लहान आहे अजून, पण थोडा मोठा झाल्यावरती तुला लवकर कळेल. जितका तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालवाल, तेव्हा तुम्हाला समजायला लागतं की ते कसे विचार करतायत किंवा काय त्यांचं थिंकिंग प्रोसेस काय आहे किंवा वेळ घालवण्यापेक्षा त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे त्यांच्याशी. क्वालिटी टाइम. आता कसे विचार करत असतील काय माहिती. मी तेच म्हटलं ना की आता मला जसं बालपण मिळालं तसं कदाचित माझ्या मुलांना मिळेल का? म्हणजे आमचे आईवडील सोडून देत होते रे असे काही फार. आता केलं असेल आईने फार माझं लाड किंवा सिक्युरिटी तत्सम लागणारे पुरते नाही, तेव्हाचा प्रयत्न, काळच पण तसा होता ना की हां. तुम्ही सोडायचे. आणि आम्ही म्हणजे दिल खुलास होतो रे असं. आम्ही आजीकडे, मला मी तेच सांगतो ना की मी आठवत नाही कधी की मी आईबाबांसाठी रडलोय आणि आजीकडेच असायचो आम्ही. आणि तिथे एवढी मुलं असायची त्या चाळीमध्ये, एवढी पोरं असायची. आम्ही दिवस दिवस घरी यायचो नाही. पाणी प्यायला फक्त घरी आलो, परत निघालो आणि दिवस दिवस खेळायचो. म्हणजे एवढं खेळणं की आम्हाला दुसरं काहीच सुचत नव्हतं. भांडणं आमची घरच्यांची त्याच्यावरूनच व्हायची. आई मला डांबून ठेवायची की 2 तास झोप. मी त्यात पण रडायचो की नाही, मला जाऊ दे खेळायला. हे आजकालची मुलं कधी करतील माहिती नाही आता. किंवा करतील का तेवढा हट्ट? कारण की ती शाळा आणि करिक्युलम आणि ते क्लासेस आणि ते एवढं झालंय. पहिली शाळा छोटा पार्ट होता आणि बाकी तुम्ही निवांत होते. आता ते एवढं म्हणजे अर्धा दिवस मुलाची एनर्जी जाते. बरं ठीक आहे बाबा, त्याची तयारी करायला 2 तास. आल्यानंतर क्लासला पाठवला त्याला. बारक्या-बारक्या पोरांना क्लास. ते चिल्लर पार्टीमध्ये कॅरेक्टर आहे ना तो, तो नुसता क्लासलाच जात असतो. कुठं? शाळेतनं आला कराटे क्लास, कराटे क्लासनं आला की गिटार क्लास, गिटार क्लासनं आला अबॅकसचा क्लास, असं कॅरेक्टर आहे त्या मूव्हीमध्ये. तर तसं लाईफ होऊन जाईल रे. आम्ही सगळं ऑन द गो शिकलो. उलट मला भवरा येत नव्हता किती दिवस, तर मला टेन्शन आलं होतं. यार भवरा कसा शिकायचा? पतंग कशी उडवायची? आपली पतंग काटायची कशी? ह्या गोष्टी, सूरपारंब्या झाडावर चढायचं कसं? ह्या गोष्टी, एक तर माझ्या आयुष्यातला लहानपणीचा सगळ्यात अवघड प्रश्न ना, एक आमच्या आजीच्या घराजवळ एक चौक होता.
तो काय भुलभुलैया होता, त्या विषय होता त्या चौकाचा, मला माहीत नाही. मी लहान होतो. त्या चौकात गेलो ना, आणि नेमकं तिथे एक दुकान होतं जिथे मला आजी पाठवायची. त्या दुकानात त्यामुळे मला जाणं भागत होतं तिथे. तर मी तिथे गेलो ना, मला रिटर्न येताना घरचा रस्ताच विसरायचो मी. मला ते एवढं टेन्शन यायचं त्या दुकानात जायचं म्हटलं, की मी विचार करायचो यार, आता मग मी मार्क करत जायचो, की अच्छा हे घर आहे, हे घर आहे, हे घर आहे. तिकडे आपल्याला येताना मग हे दिसलं पाहिजे, की मग आपण बरोबर घरी येऊ. ते एक रात्री ना मला ते सापडलंच नाही. मी तिथे गेलो आणि जसा मी दुकानातनं वळलो का, सगळं गायब. काहीतरी 3 रस्ते वेगळेच झाले आणि मग मी एक कुठलातरी चूज केला, तो चुकीचा होता आणि मी एवढा तास, दीड तास फिरत कसाबसा मी पोहोचलो घरी. रात्री 8:00-8:30चीच वेळ असेल. घरच्यांना फुल टेन्शन, की हा तर 15 मिनिटात येतो जनरली. हा 2 तास झालं गायब आहे. माझे पाय फुल चिखलाने भरले होते. सगळं हे झालं होतं. पण आत्ताच्या सिच्युएशनमध्ये अशी मुलं करतील का? एक्सप्लोर करतील का कुठे जाऊन? फिरतील का असे? त्यांना फार तर सोसायटीचं गार्डन मिळेल खेळायला. शाळेचं गार्डन मिळेल. असा आवड हवी आहे कुठे? आम्ही पाषाण लेक सुकायचा त्यावेळेला. त्याच्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळायचो. मागच्या 15 वर्षात, 10 वर्षात पाषाण लेकच सुकलेलं नाही. काय पोरांना खेळायला जागा मिळणार आहे? ग्राउंड्स पण कमी झाले. ठराविक ठिकाणी गर्दी किती असते ग्राउंडवर खेळायला? आम्ही आम्ही खेळायचो तेव्हा असे ढिगाणे ग्राउंड होते. तो आता काही घ्यायला पण जाऊ शकत नाही. झेप्टो आलंय. काहीच नाही म्हणजे ब्लिंकिट आलंय. पूर्ण वेगळं झालंय रे लाईफस्टाईल पूर्ण. म्हणून तर मी तुला म्हटलं ना, की मी ते जुने फोटो व्हिडिओ बघतो ना, तेव्हा मला असं वाटतं, की यार काय वेगळ्या काळात आहे हे. हं. तसं मला ते ह्याच्यात पण होतं. पुलंचे व्हिडिओ जेव्हा बघतो ना मी, हं. पुलंचे जे स्टँडअप करतात त्याच्यामध्ये ते ऑडियन्समध्ये ऑडियन्स कधी-कधी हां. पॅन करतात ना, मला ते फार भारी वाटतं. मला असं वाटतं यार मी पाहिजे त्याच्यात कुठेतरी एक एक आणि हळूच असं करेल, की अरे मीच आहे तो किंवा तो काळ मला खूप भारी वाटतो रे. खूप भारी वाटतो. म्हणजे मला जर कोणी पॉवर दिली ना, मला त्या काळात जाऊन सोडा कोणीतरी बास. मला काही नको आयुष्यात. मी तिकडे जाऊन राहील. काहीतरी करीन मी तिकडे. ड्रायव्हिंग तर येतं आता मला. गाडी चालवेल मी तिकडे जाऊन किंवा काहीतरी करीन. पुलांना जाऊन भेटीन किंवा कोणाला तत्सम. त्या काळातलं पुणे विचार कर तू. तो व्हिडिओ पण तो होता एक हां आणि बघितला का? पुलंचा एक व्हिडिओ पण आहे, ज्यात ते लता दीदींबद्दल भाषण करतायत. तो पण एक व्हिडिओ बघ. त्याच्यामध्ये स्टेजवर बसलेली लोकं बघ फक्त. असे लोकं आहेत ना, काय म्हणजे त्यांचे पोशाख बघूनच तुला जीटी बसेल. कपडे बघू. आपले कपडे काय, काय बघतो तू? टी-शर्ट घाल आणि पॅन्ट घाल. त्यांचे कपडे यार टोपी, हातात ती काठी, तो झब्बा, ते धोतर, ते पिळदार मिशा, काय काय आहे? त्यावेळेसचे शर्ट पण बघ, शर्टचे पॅटर्न. अशोक सराफचे पिक्चर सगळे जे मी सांगतो ना, लाईनीने बघ. तोंडपाठ आहेत रे. सगळे पिक्चर नाही, नाही आता तू हं. शर्ट ऑब्झर्व्ह कर. इथपर्यंत बटन उघडलेलं आहे आणि ते अशोक सराफचे ते पिवळे शर्ट, निळे शर्ट, असे पांढरे शर्ट. काय कपडे होते त्यावेळेसचे. सफारी घातलेला माणूस दाखव तू मला आता. सफारी माहिती ना तुला कसे घालायचे लोक. काय अजून पण दिसतात. आमच्या ऑफिसमध्ये एक आहे सिक्युरिटी गार्ड टाइप कोणीतरी आहे का ड्रायव्हर आहे. तो हं. घालून येतो. असला भारी दिसतो ना तो. अजूनपर्यंत माझी इच्छा होते की यार त्याला सांगावं एकदा तरी, "भाई तुम्ही काय पर्सनॅलिटी आहे भाई तुझी." मला खूप वेळा विचारत होता रे युनिफॉर्म करायचा. अरे खूप चांगलं आहे माहिती आहे का. म्हणजे सफारी हा युनिफॉर्मच आहे एक. माझे आजोबा लग्नात किंवा स्पेशल ओकेजन्सला घालायचे. बाकी वेळेस ते शर्ट पॅन्ट घालायचे. पण त्यांचे कपडे पण त्या वेळेसचे जे कपडे आहेत, ते असे आता मिळत नाहीत. काहीतरी वेगळं फॅशन मिळतं आता. ओव्हरसाइज्ड काहीतरी कपडे. आपल्या बॉड्या पण तशा राहिल्या नाहीत म्हणा, पण ते कलर्स किंवा ते जे पॅटर्न्स होते, ते भारी आहे रे. ते काळच वेगळा आहे. त्या त्या काळातल्या बायका पण जर तू बघशील, ते एक वेगळं तेजस्वी चेहरे आहेत त्यांचे असे काहीतरी. आणि ही गोष्ट तुला कितपत खरी वाटते माहीत नाही. पण एखाद्या माणसाच्या चेहऱ्यामध्ये ना एक समाधान असतं किंवा एक त्यांना बघून आपल्याला भारी वाटतं. हं. काहीतरी त्यांचा आणि तुझा काही संबंध नाहीये. काहीच हे नाहीये. मग तू हाय हॅलो पण नसशील. पण तुला चेहरा बघूनच तू वाइब ठरवू शकतो त्यांची, की हा माणूस भिटी आहे किंवा हा माणूस खूप भारी आहे. भलेही तुझं फार बोलणं होणार नाही त्यांच्याशी. तसे आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर होते कल्चरलचे, हं. धनमने नावाचे.
त्यांचं आणि माझं कधी हाय हॅलो पण नाही झालं. पण आजतागायत मला आता Instagramवर वगैरे ॲड आहेत मला. कधी-कधी दिसतात ना, एवढं तेजस्वी व्यक्तिमत्व आणि म्हणजे असं बघितल्यावरच वाटतं, अरे काय माणूस असेल हा? काय करत असेल? मला माहीत नाही काय करतात. म्हणजे ते इंटरनेटवर वगैरे व्हिडिओज टाकतात ते. पण मी पूर्ण त्यांना ओळखत नाही आतून बाहेरून. पण ते काहीतरी आहे, वाइब खतरनाक आहे. तसं ते त्या लोकांमध्ये पण आहे. त्यावेळेसच्या लोकांमध्ये बघितल्यावरती मला असं वाटतं, की अरे कुठे आहे ते? कुठे असतील ही लोकं? काय करत असतील ही लोकं? ऑडियन्समध्ये बसलेली. पर्सनॅलिटी होती का तेव्हा? पर्सनॅलिटी म्हणजे? एक विशिष्ट पर्सनॅलिटी असेल कदाचित. त्या व्यक्तींना. पण एवढे सगळ्यांना? किंवा मग आपल्याला आपलंच फॅसिनेशन असेल ते. हं. सगळ्यांना नसेल. आपल्याला ते कुठला मूव्ही आहे तो? हिला यार मूव्हीचं नाव कसं काय विसरतोय मी. त्याच्यामध्ये तो पॅरिसमध्ये रायटर असतो आणि 1920s मध्ये जातो. दर रात्री त्याला गाडी येते घ्यायला. मिडनाईट इन पॅरिस. मिडनाईट इन पॅरिस. शिट. तर त्याच्यात जो तो पॅराडॉक्स त्याने सांगितला ना, पॅराडॉक्स नाही काय म्हणतात त्याला, की त्याला 1920 काळ बेस्ट वाटत असतो हं. आणि 2012 भकास वाटत असतो आणि 1920च्या लोकांना 1820 भारी वाटत असतो. तसं आहे ते. आपल्याला आपला काळ आवडणार नाही. आपल्याला 80s भारी वाटतील. 80s मधल्या लोकांना कदाचित 40s, 60s भारी वाटत असतील. प्रत्येक काळातल्या लोकांना आधीचा काळ शांत वाटत असेल. आधीचा काळ चांगला वाटत असेल. शांत, चांगला. ते जनरेशन पण तसंच आहे ना. आपल्याला तेच वाटतं. आता मला असं वाटतं, की पुढच्या जनरेशन काय निघणार आहे? हं. आपल्या आधीच्या नाही, हे पण आहे जनरेशनला की वाटतं, की हे काय वाया गेलेले आहेत असं आहे. हं. ते जनरेशन गॅप पण आहे. पण वायाचा मुद्दाच नाही. मी म्हणतोय वाइबच जी आहे. हं. पूर्वीच्या गाड्या पण. मध्ये एक मी फोटो बघितला. आर्किटेक्चर पण जर तू बघितलंस, पूर्वीचं आर्किटेक्चर आणि आत्ताचं आर्किटेक्चर खूपच फरक आहे रे सगळ्याच बाबतीत. म्हणजे पूर्वीच्या चेअर्स, छोट्या-छोट्या गोष्टी चेअर्स म्हणा किंवा स्पून म्हणा, हे सगळे डेकोरेटिव्ह आणि हे आता सगळं मिनिमलिझमकडे चाललंय आणि मग काही थॉट असेल त्याच्यात, पण आपल्याला ते असं काय म्हणतात, एका स्पेक्ट्रम फिलिंगमध्ये घेऊन नाही जात ते. तुला बघितल्यावर ते एका ह्याच्यात घेऊन जातं ते छोट्या नॅरो फिलिंगमध्ये घेऊन जातं. व्हेरीन जर तू बाकी गोष्टी बघितल्या तर ते काहीतरी असं वाईड स्पेक्ट्रम फील झाल्यासारखं वाटतं. पूर्वीचे जे पोल्स होते, तेच म्हणणार होतो मी. लाईट पोल्स, ते पिवळ्या लाईटचे पांढरे लाईट केले पुण्यातले. ते एवढी बीटी बसलेली. काय हरकत आहे यार? ठेवा ना रस्त्यावरचे स्ट्रीट लॅम्प्स पिवळे तुम्ही. सूस रोडला आमचा एक रोड आहे घराजवळ. जो तिथे ना मी आणि माझा एक मित्र आम्ही संध्याकाळी शाळेतनं कॉलेजमधनं आलो, की 6 वाजता आम्ही चक्कर मारायला जायचो. काहीही असो, चांगला दिवस असो, वाईट दिवस असो, बीटी दिवस असो. आम्ही त्या रोडवर फिरायला जायचो. फार गर्दी नसायची, फार कमी गर्दी असायची आणि पूर्ण रस्त्याला पिवळे लाईट होते आणि मोठा रस्ता होता. आम्हाला इतकं छान वाटायचं त्याच्यावरती. आम्ही जाऊन तिथे तासनतास बसायचो नुसते आणि गप्पा मारायचो असंच. आपण जसं गप्पा मारतो तसंच. द मोमेंट त्यांनी पिवळ्या लाईटचे पांढरे लाईट केले, इतकं भकास वाटायला लागलं तेव्हापासून तिकडे. नंतर गर्दी पण वाढली, पण तो फीलच गेला रे. पुण्यात किती लाईट्स होते. त्या लाईटचे शेप जरी तू बघितले, तर ते असा एक लाईट असायचा, त्याला एवढं मोठं ते बोंडूक असायचं आणि मग त्याच्यामध्ये तो पिवळा बल्ब असायचा आणि त्याचा तो वेगळा प्रकाश पडायचा. हाय टाईममध्ये तो सीन पण आहे नळ स्टॉपला. आणि नंतर आता ते सगळे चपटे LED लाईट आलेले आहेत. माझं म्हणणं आहे त्याला फक्त एक पिवळा जेल पेपर लावा तुम्ही. माझं असं म्हणणं नाही की पूर्ण तुम्ही हे करा, पण पिवळा जेल पेपर लावा. दिसू दे जरा. थोडं डोळ्यांना येऊ दे जरा कमी प्रकाश. बरं वाटेल थोडंसं माणसाला संध्याकाळचं. रेलिंग्स पण आधीचे डेकोरेटिव्ह होते. सगळं मी तेच म्हणतो ना, की सगळ्याच बाबतीत माणूस फार मोनोटोनस होत चालला आहे. त्याचे चॉईसेस मोनोटोनस होत चालले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. घरांचे कलर्स जर तू बघितले किंवा घरांचे डिझाईन्स जरी तू बघितले, बिल्डिंग्सचे डिझाईन्स जर तू जुन्या बिल्डिंग्स बघ यार, मला ते पण इतकं भारी वाटतं. म्हणून मी असं एखाद्या पुण्यातल्या जुन्या
एरियामध्ये गेलो जिथे अजून रिडेव्हलपमेंट झालेलं नाही आहे किंवा हम्म. कधी जुनी बिल्डिंग भेटली तर किती छान वाटतं आपल्याला, काहीतरी वेगळं त्या शहाबादी फरशा, त्या फरशा तर मला आठवत पण नाही मी शेवटी कुठे बघितल्या. आपण कुठे बघितलं रे आता? श्रेयसच्या घरी होतं का? कडकोळच्या? बहुतेक तर ते ते काहीतरी बहुतेक आपण ते काळ जगलोय म्हणून आपल्याला ते फार आवडतं किंवा अं, नॉस्टॅल्जिया आहे तो माझ्या मते. पण आहे रे ते चांगलं आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी जपा तुम्ही आणि ॲडिशन करा. सगळंच जर तुम्ही सरसकट बदलायला गेले तर काय मजा नाही राहत त्याच्यात. वाड्याबद्दल तर आपलं किती डिस्कशन झालेत. वाडा का बरं तुम्हाला चेंज करायचा आहे? कशाला बंगला बांधायचा आहे? राहा ना वाड्यामध्ये. वाड्यामध्ये राहणं किती सुख आहे हे कळू दे जरा पुढच्या जनरेशनला. आजकाल गावाकडे प्रत्येकाला 2 मजली बंगला बांधायचाच आहे. ते तसंच आहे रे, की कोकणात प्रत्येकाने बंगले बांधले, घरं बांधली. कोकणातली घरं अशी पाहिजेत ना. असं बांधून उपयोग नाही. त्याच्यावरती मग तुम्ही पत्रे लावता. हम्म. शेवटी काय पाणी लोकांनी काहीतरी विचार करून बनवलंय ना ते. सगळं बदलायला जायला गरज नाहीये. तुमच्या घरी पण वाडा आहे ना गावाकडे? आमचा वाडा होता. म्हणजे अं, मला ते पण खूप भारी वाटतं. माझ्या दोन्ही आजोबा आहेत ना, त्यांचं म्हणजे कोणी नव्हतं. त्यांचे आई-वडील त्यांना माहिती नाहीत. त्यांना ते असेच वाढलेत. म्हणजे त्यांचे लहानपणीच त्यांचे आई-वडील गेले. तर हम्म. त्यांना असेच कोणी चुलत्यांनी, मावशीनी, मामानी असं वाढवलंय. आणि ते वाढत वाढत मग नंतर माझे वडील झाले. माझ्या वडिलांनंतर आमची जनरेशन आली. तर मग आम्ही उन्हाळ्या सुट्ट्यांना घरी जायचो. आणि त्यावेळेला ते काय महत्त्व कळत नव्हतं रे. पण जेव्हा जेव्हा नंतर मोठा झालो आणि मग ते आजोबा गेल्यानंतर कोणी गेल्यानंतर सगळे जे आता माझा चुलता आहे त्यांच्या हातात आले, माझ्या वडिलांच्या हातात आहे. तर ते सगळं चेंज झालं काळानुरूप. आमच्याकडे आमचा बैल पण होता. तर ट्रॅक्टरमुळे बैल गेला हम्म. आणि जसा बैल गेला तशा बाकी गोष्टी पण गेल्या. हम्म. ते सगळं रिस्ट्रक्चर झालं आणि त्याची खूप भीती बसते रे आता. आणि म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांची वेगळी कारणं असतील. पण ते जे स्ट्रक्चर होतं ते इतकं छान होतं. आणि मध्ये मी आत्ता गेलो होतो 2014-15 ची गोष्ट आहे, जेव्हा मला खूप कळायला लागल्या या सगळ्या गोष्टींबद्दल. तर मी जेव्हा गेलो होतो आणि तेव्हा मी फक्त ते वाड्याचं बाहेरचं स्ट्रक्चर बघितलं. तेवढं आहे अजूनही. हम्म. ते आतलं स्ट्रक्चर चेंज झालंय, बाहेरचं आहे अजून. तर ते बघितल्यावरती मला रिअलाईज झालं, की अरे चांगलं होतं आपलं. आपण उगाच ते म्हणजे तेव्हा आता माझ्या हातात डिसिजन नाही आहेत ते, पण चेंज झालं. त्याचं स्ट्रक्चर इतकं छान आहे, की असा वाडा आहे, हम्म. असा दरवाजा आहे. त्याचा कवाड मला अजूनही लक्षात आहे. ते दरवाजाचं वजनच एवढं जाड होतं आणि त्याच्यावरती ते नक्षी होते. तू हम्म. जुन्या दरवाजावरती बघितलं असतील तर त्याचे बटन्स असायचे. तसा तो दरवाजा होता. आत गेला की असा पोर्च होता. पोर्चवर लोकं बसायचे. रूम्स होत्या आणि मग आत झाड होतं, बदामाचं झाड. वाड्याच्या आतमध्ये असं बदामाचं झाड, त्या झाडाखाली रांजण होते, दोन मोठे रांजणं. आणि त्याच्या बाजूला चूल होती नॉनव्हेज बनवायची. आणि पलीकडे अजून आणि हे ओपन टू स्काय होतं, झाड आणि रांजण आणि हे सगळं. आणि मग पलीकडे किचन. आणि मग तुझे काय गाया, गुरं-ढोरं जे काय असेल ते. तर ते इतकं छान स्ट्रक्चर आणि इतकं विचार करून आजोबांनी कधी बनवलं असेल. आजोबांकडे तर काहीच नव्हतं म्हणजे तसं बघायला गेलं तर. आई-वडील नव्हते त्यांचे. त्यांनी शून्यातनं उभं केलं. त्यांनी का बरं बनवलं? कशासाठी बनवलं? आणि नंतर आपण गेलो, चेंज केलं. सगळं गाडी रिव्हर्स फिरली आणि चेंज झालं. आता ते काकाने त्याच्या गोष्टीप्रमाणे बनवले. त्याला जसं फिजिबल असेल तसं त्याने बनवले. पण तो पूर्वीचं स्ट्रक्चर नाही राहिलं ना ते. हम्म. पूर्वीच्या गोष्टी तशा आहेत तशा नाही राहिल्या. जसा तो फील होता आतमध्ये आल्यानंतर जे वाटायचं की तसं ते नाही राहिलं. तर ते कदाचित बघू उद्या माझ्याकडे खूप पैसे आले आणि पॉवर आली तर मी चेंज हे करेन. फॅसिनेटिंग आहे. तुझ्या आजोबांनी काही नसताना, काही सपोर्ट पण नसताना, कुठला फायनान्शियल एवढा मोठा वाडा बांधला रे. या काळात आता पॉसिबल मी नाही तेच आहे. त्या दिवशी तुला पण मी तेच म्हटलं ना, की आत्ता मला जर असं केलं कोणी किंवा माझ्याकडे जर असं नसतं, तर एवढं आपण जे करतोय आता त्यातलं 1% पण नाही जमणार आपल्याला.
जर त्यांनी केलंय तसं. शेती, वाडी, मुलं, बाळं हे सगळं करून, ह्या सगळ्या गोष्टी उभं करणं. त्यावेळेसचे लोकं कदाचित वेगळे होते. त्यांचं कॅलिबर नाही, वेगळं होतं किंवा तो काळ लोकांपेक्षा काळ वेगळा होता रे. आता कॅपिटलिझममुळे कदाचित रिअल इस्टेट हे झालेलं आहे. किमती इन्फ्लेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये. गोष्टी इतक्या महाग झाल्या आहेत, तू कसं जगल करणार आहेस? आधी एक फॅमिलीमधला एक जण कमवायचा, अं, पुरुष कमवायचा आणि मॅक्स सेव्हिंग व्हायची. आता 2 लोक जरी कमवत आहेत तरी पैसे पुरत नाहीत पुरत लोकांना. नाहीत. खर्च वाढला. आधी खर्च काय होतं रे? शेतकरी फक्त शेती करायचा आणि घर चालायचं. तरी लोक कंटेंट होते रे तेव्हा पण असे. खूप मॅक्स कंटेंट आणि उलट गिविंग होते. आता एवढं असून पण आपल्याकडे असं कमीच वाटतं. ती फिलिंग असते की अरे हे नाही आहे अजून. त्यावेळेला ते नव्हतं. कमी असलं तरी कंटेंट वाटायचं आपल्याला की ठीक आहे. जेवढं आहे तेवढं इनफ आहे किंवा जास्त आहे असं वाटायचं. आधी वाटत असेल का रे, एकच बदामाचं झाड आहे, अजून एक लावू? पण तेच म्हणतो ना की तसं आयुष्य जगायला किती मज्जा येईल. माझ्या आजोबांचं माझे वडील सांगतात. मी फार लहान असताना ते गेले. मी 4थीत होतो तेव्हा गेले ते. पण माझे वडील सांगतात त्यांना फार नाद नव्हता कुठल्या म्हणजे असं व्यवहार ज्ञान वगैरे प्रकार नव्हता तिकडे. त्यांना फक्त घर, शेती आणि मंदिर हम्म. एवढंच माहिती होतं. आणि ह्या 3 गोष्टी म्हणजे त्यांना ₹1 ₹2 मधला फरक कळायचा नाही. तरी त्यांनी हे सगळं ठेवलं. आणि सकाळी उठायचे, काकडा आरतीला जायचे. काकडा आरती करून घरी येऊन नाश्ता करायचे. आपलं ते काही जेवण घेऊन शेतात. हम्म. डायरेक्ट संध्याकाळी घरी. हे रुटीन होतं तेव्हाचं. आणि मी असा निवांत पडून असायचो 2-2 तास, 3-3 तास. गावाकडे गेलो ना अजूनही, तर वेळ खूप स्लो होतो. स्लो होतं. खूप स्लो होतो. कळत नाही. इकडे सिटीत तुम्ही राहिलात, की कसा दिवस जातो तुम्हाला समजत नाही. आणि रात्र तर इतकी पटकन जाते, की दुसऱ्या दिवशी सकाळी परत ऑफिस. अरे बापरे! असं होतं. तिकडे दुपार तुमची इतकी हळू जाते. ते मध्ये मी कुठेतरी वाचलं होतं, काहीही न करणं हे पण खूप इम्पोर्टंट आहे माणसाच्या ब्रेनला. हल्ली ते मोबाईल आणि ह्याच्यामुळे होत नाही. हम्म. मध्ये मी इकडे गेलो होतो असंच एका ठिकाणी. तिकडे मी बसलो आणि झाडाखाली पडलो होतो नुसताच. मी आणि शुभेंदू आम्ही वगैरे होतो तेव्हा. असं पडलो आणि आम्ही काही केलं नाही. तास, दीड तास हाय हॅलो थोडाफार छोट्या-मोठ्या गप्पा मारल्या असतील. पण आम्ही गुंग होतो झाडांकडे वर बघण्यात. काहीही न करण्यात. तिथे कावळा आला, काहीतरी बसला. आम्ही त्याच्याबद्दल डिस्कस करत होतो. फुल रँडम गप्पा चालू होत्या. पण त्याच्यामध्ये इतकं त्याच्यानंतर माइंड असं रिसेट झाल्यासारखं झालं. आम्ही नुसतेच पडून होतो, काहीही न करता. ते काहीही न करता ते मी शाळेत कॉलेजला असताना पण करायचो खूपदा. घरी दुपारी यायचो. मम्मी ऑफिसला गेलेली असायची. मी पटकन घरी यायचो आणि लाईट वगैरे नसेल ना, तर मग काही नाही करायचं आपण. ठीक आहे, मला काही वाटायचं नाही. नाहीतर जनरली टीव्ही बघायची घाई. तर लाईट बीट नसेल ना, आपण बसून राहायचो. मी तर मस्त विचार करत बसायचो काहीतरी. काय विचार करायचो ते नाही आठवत मला आता. पण असंच काहीही न करता पडून राहायचं. आणि हे गरजेचं आहे आत्ताच्या काळात. कधी ना कधीतरी करायला पाहिजे. एक संडे तुला पाहिजे, ज्याच्यामध्ये आता तू ही इसेन्शियल काहीच गोष्ट करत आहे नाही. बहुतेक हो. करायला लोकं पाहिजे असं. लोकं विपश्यनेला जातात हम्म. किंवा असजून काय-काय मेडिटेशन सेंटर्समध्ये जातात. हेच करायला जातात. माझ्या पूर्वी मते आता आपण प्रिव्हिलेज आहे ते आता करणं, कारण ते पॉसिबल पण नाही रे. म्हणजे विपश्यनाला जाणं 10 दिवस फोन वगैरे ठेवून प्रिव्हिलेज नाही येते. होत. आता तेच म्हटलं ना, की आता हे त्याचे सेंटर्स झालेत. पूर्वी हे आपसात घडत होतं आपोआप तुझ्याबरोबर. तुझ्या आयुष्याचा भाग होता तो, की 2 तास तुला काही करायचं नाही, काही नाहीये तुझ्याकडे. आता काही नाहीये करायला असं होतच नाही. सतत तुझ्याकडे फोन असतो, काहीतरी असतं, स्क्रीन असतो. स्क्रीनमुळे पूर्ण भकवास झालंय सगळं. म्हणून तर सिनेमा बघणं पण आपलं किती कमी झालंय. किती सिनेमा बघतो आपण? नाही बघत.
आधी निवांत वेळ होता रे, पिफ बघायचो आपण किंवा नाही, तेव्हा स्क्रीन कमी होता. हम्म, निवांत वेळचा प्रश्न नाहीये. स्क्रीन टाइम कमी होता तेव्हा. आता हल्ली तुझ्याकडे Instagram रील ह्याच्यामुळे ना सतत तुझ्याकडे स्क्रीन आहे. सतत तू ते यार इंस्टाग्राम स्क्रोलिंगचे पैसे पाहिजे. पैसे मिळतात, त्यांना मिळतात. नाही नाही, पैसे चार्ज केले पाहिजे त्यांनी. ते नाही करणार ना. ते त्यातनं तर ॲडिक्ट हा. आहे ते. लोकांना ॲडिक्ट केलेलं आहे ते. पण सुटेल आपलं असं मला वाटतं. फार काळ नाही टिकणार आहे. प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो. तो ते तोपर्यंत चालतं. जसं Facebook खूप वर्ष चाललं आणि आता पण मग ते आहे ना की फेसबुक चाललं आणि त्याच्या नवीन मग पुढची नवीन काहीतरी येईल. बीटी गोष्ट आली अजून एक. नवीन काहीतरी आता रील येईल. पेक्षा बीटी काय आहे अजून? माहिती नाही, कदाचित काहीतरी नवीन येईल. मेटा ग्लासेस वगैरे रे चालू आहे ना आता ते. माणूस फक्त हाताने करायच्या ऐवजी त्याचाही कंटाळा येईल. तो फक्त डोळ्यांनी असं करेल आणि स्क्रोल होत राहील. टेक्नॉलॉजी खूप डेंजरस आहे. फार मला कधी-कधी वाटतं ते फार आहारी गेलं ना, मला ते किळसवाणं वाटतं. मला ते म्हणून ते डिटॉक्स म्हणून आपण गडाकडे पळतो किंवा कुठेतरी जातो असं जिथे रेंज हम्म. नाही येते. मळच तिथे जाऊन बसतो. हे त्याच्यामुळेच होतंय कदाचित. आपली बॉडी आपल्याला ते अट्रॅक्ट करते त्या गोष्टींकडे की बाबा बास झालं आता. हम्म. आधी हे नव्हतं तेव्हा ट्रेकिंग करायला जायचो आपण. आता ट्रेकिंग पेक्षा तो एक पॉज पाहिजे, त्यामुळे जातो. तसं काही हे नाही रे, म्हणजे लाईफ चेंजिंग असं लाईफ चेंजिंग किंवा इन्स्पायरिंग म्हण. इन्स्पायरिंग पण नाही. मी जनरली तेच ऑब्झर्व केलंय. मला सिनेमॅटोग्राफी किंवा काय कुठला तरी भारी शॉट घेतलाय किंवा कुठलं तरी भारी लाइटिंग केलंय म्हणून आवडते असं नाहीये. माझे चॉईसेस म्हणजे एखादं मला कोणी सांगितलं ना की अरे काय भारी DOP पिक्चर बघ, DOP साठी भारी वाटेल तुला, त्याच्यासाठी मला बघायला नाही आवडत कुठला पिक्चर. मला पिक्चर स्टोरी बघून, आणि ते पण फार असे काय म्हणता येईल यार तुला, मी कुठला एक्झाम्पल देऊ. स्टील वॉकिंग नावाचा एक जॅपनीज पिक्चर आहे. तो बघितलाय का माहिती नाही मला. बघितलाय, आठवत नाही मला, पण मी हां, बघितलाय आता. तर स्टील वॉकिंग नावाचा एक सिनेमा होता, तो मी बघितलेला. सिनेमॅटोग्राफी बद्दल त्यातलं मला काही, मी फारसं वाचलं पण नाही. पण मला बघताना जे फील होतं ना, त्याच्यामुळे मला सिनेमे आवडतात. मला स्पेसिफिकली सिनेमॅटोग्राफी भारी आहे अशा झोनचा कुठला सिनेमा माझ्या लक्षातच नाही आहे. फक्त सिनेमॅटोग्राफी चांगली आहे म्हणून हा पिक्चर भारी आहे असं. सटली येत असेल मग ते. हां, मग ते माझ्या काय म्हणतात अंडरलाईन होतं ते. सटल सिनेमॅटोग्राफी आवडते तसं मग तर तुला. मग हां, ते तसे तर मग खूप आहेत ना. ड्यून आहे, ब्लेड रनर आहे किंवा इंटरस्टेलर आहे, की ह्यांची सिनेमॅटोग्राफी भारी. पण ते सिनेमे पण चांगले आहेत. तसं आहे ते. किल्ला सिनेमा किती सुंदर आहे, किती भारी पिक्चर आहे यार किल्ला. अविनाश अरुण खतर मला वाटत नाही मराठीत त्याच्या एवढा बेस्ट DOP कोणी आहे अजून. हरिश्चंद्राची फॅक्टरी तो पण किती चांगला सिनेमा आहे. हे मगाशी आपण मल्याळम पिक्चर बद्दल बोललो, ते पण खूप चांगले आहेत रे. म्हणजे त्यांची सिनेमॅटोग्राफी पण बाप आहे. कुंबलिंगी नाईट्स, मंजुमल बॉईज, आवेशम, हे सगळे जे सिनेमे बोललो आपण, ते त्यांच्या स्टोरीज एवढ्या खतरनाक असतात की सिनेमॅटोग्राफी तुमची लक्षात नाही राहत किंवा ती तेवढी प्रकर्षाने तुला त्याच्याबद्दल ठेवावं नाही लागत लक्षात. सटल आहे ते. ते फोर्ड वर्सेस फेरारी म्हणा, त्याची सिनेमॅटोग्राफी खूपच चांगली, पण त्याचं स्टोरी पण इतकी बाप आहे, त्यातले कॅरेक्टर्स इतके जास्त छान आहेत. सटल सिनेमॅटोग्राफी बहुतेक स्टोरीला अजून जरा पंच देते किंवा एलिव्हेट करते. एक कोलंबस नावाचा पण एक चित्रपट आहे, खूप चांगला आहे, तो पण भारी. द फॉल तर अरे बेस्ट पिक्चर आहे. म्हणजे त्याच्यासारखं नरेशन किंवा त्याच्यासारखं स्टोरी लिहिणं, त्याच्यासारखे ते
तो पिक्चरचा फ्लो ठेवणं हे पण किती कठीण आहे. त्याची सिनेमॅटोग्राफी बघ, काय आहे ती. ते मॅच कट्स येतात मध्ये-मध्ये, बापरे! त्या माणसाने तेव्हा विचार केलाय. इंडियन आहे रे तो आणि हो. ॲडव्हर्टायझिंग मधला माणूस होता तो. इपिक. मुलगी म्हणते इपिक. अ, मध्ये आपल्याला ते जॅपनीज पिक्चर पण बघायची खूप नाद लागला होता यार. चांगला होता जॅपनीज पिक्चर. वॉंकर वाय नाही आहे ना जॅपनीज? कोरियन आहे तो. शांघाय म्हणजे चायनीज शांघाय तिकडचं आहे ना? वॉंकर वाई का चंकिंग हाँगकाँगचा आहे. हाँगकाँग सॉरी चंकिंग शांघाय एक्सप्रेस. नाही. शांघाय. हम्म. चंकिंग एक्सप्रेस बेस्ट पिक्चर. किंवा ह्याचे पण पॉल थॉमस अँडरसनचे आपण बघायचो. किती कसं असे त्याचे पण येत नाहीत पिक्चर आता. आपण मराठी इंडस्ट्रीचं बोललो. हॉलिवूडचे पण कुठे पिक्चर आहेत काय? असा पिक्चर सांग जो त्या झोनचा आहे मागच्या 5 वर्षातला. नाही आहे कोणताच. 2020 नंतर माझं तर म्हणणं आहे काहीतरी झालंय ग्लिच. त्याच्यानंतर गडबडलंय सगळं. वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूडच्या लेवलचा पिक्चर सांग त्याच्यानंतर आलेला. की जो तू म्हणू शकशील की बाप हा पिक्चर आहे त्या लेवलचा आहे. कोविड नंतर तर माझा टच केलाय. तेव्हा आपण निवांत बसायचो. आपण शोधून शोधून बघायचो नाही पिक्चर. आताही मी शोधतो की. मी नाही शोधत ते पिक्चर. मी शोधतो पण नाही सापडत. कदाचित माझं पण तेवढं हे राहिलं नाहीये. तो झोन कदाचित परत येईल आणि मग आपण परत त्या ह्याच्यात जाऊ. पॉल थॉमसचा कुठला पिक्चर आहे तो? लिकोराइस पिझ्झा नावाचा आला नाही, नंतर. आधीचा तो द मास्टर, द मास्टर. देअर विल बी ब्लड, द मास्टर पंच ड्रंक लव्ह. काय पिक्चर होते. इनहेरेंट वाईस. यू गोना किक हिम. तो बघतो ना असा. त्याच्या भुवयाच्या नाही मी तेच म्हणतोय सुगीचे दिवस येतील. परत तो जो डिप झालाय तो परत येईल. प्रत्येक कास्ट आणि क्रूचा एक वेळ येते बहुतेक. म्हणजे हेराफेरीमध्ये जे पीकला होते सगळे, अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी, प्रियदर्शन, ते पीकला होते. आणि त्यांना स्टारडम नव्हतं, किंवा स्टारडम जरी असलं थोडंफार, त्याचे सेलिब्रिटी नव्हते. ते इम्प्रोवाइज करत होते वगैरे. डोक्यात हवा गेली. डोक्यात हवा गेली नव्हती. त्यामुळे ते हे रेझोनेट करतं. तेच ना मग आता ते परत एकत्र पण आले होते तरी तसा मॅजिक नाही झालं. ते संपलं ना. ते त्याची व्हॅलिडिटी कदाचित संपली आहे. व्हॅलिडिटी संपली त्याची. तेच तसे नवीन यायला पाहिजेत आणि ते आपल्याला रेझोनेट व्हायला पाहिजेत आणि मग मजा येईल. मी मध्ये तेच लिस्ट काढायचा प्रयत्न केला होता काय काय आवडत आहेत माझ्याकडे. मी घरी ढाणूकरला असताना तिकडे मी वॉल बनवली होती ना, त्याच्यावरती मी फोटोज लावायचो, चिटकवायचो. छोटे छोटे फिल्मचे पोस्टर काढले होते आणि मध्ये एवढा मोठा वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूडचा लावला होता. तो मी सेम वॉल बँगलोरला मी जेव्हा शिफ्ट झालो तिकडे पण बनवली होती. वाकिन फिनिक्सचे पिक्चर आपल्याला बघायला मज्जा यायची तेव्हा. जोकर नव्हता आवडला पण मला. जोकरला बेसच नाहीये. म्हणजे स्टोरी टेलिंग काय मिळाला ते मला अजून कळत नाही. ते कॉम्युलेटिव्ह मिळतं बहुतेक ना. ते तुला त्या स्पेसिफिकली त्या फिल्मसाठी मिळतं असाचा मुद्दा नाही. आता लिओला पण रेव्हरन्ससाठी मिळालं. तो त्याचा बेस्ट परफॉर्मन्स आहे का तर नाहीये. किंवा अजून कोणाला तरी असंच ऍक्टरला मिळालंय ज्याला त्याचा बेस्ट नाहीये पण त्याने मागच्या वर्षात खूप केलेलं आहे आणि त्याचं हे काय अर्थ आहे त्याला? असं मला वाटतंय. म्हणजे कारण जोकरच्या वेळेसच वन्स अपॉन अ टाइम होता बहुतेक. नाही,
वन्स अपॉन अ टाइमच्या वेळेस वेगळंच होतं भाई. कास्ट तू ॲक्चुअली ऑनलाईन बघायला पाहिजे आपण. बघ त्यावेळेसचे जे होते ना पिक्चर, जोजो रॅबिट, हम्म. थांब मी लिस्टच मला काढतो. वाटतंय रे जोकर आणि वन्स अपॉन अ टाइम सोबत होते. नाही नाही 19चा पिक्चर आहे का? हां, बॉन जॉन हूला मिळाला आहे त्या वर्षीचा पॅरासाईट, हा. आणि वाकिनला मिळाला बेस्ट ॲक्टर. बरोबर आहे, बहुतेक तोच होता मग तुला त्यात. सांगितलं ना, त्यामुळे मला जोकर आवडत नाही, कारण वन्स ब्रॅड अपॉन अ टाइम. पिटला बेस्ट सपोर्टिंग मिळाला ना, पण ब्रॅड पिटला मिळाला, लॉरा डनला मिळाला बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस. लॉरा डन साठी कशासाठी? तिचा तो हा आला होता ना, ते डिवोर्स घेतात बघ दोघं कपल, त्यातली ती एक सपोर्टिंग असते. टायका वायटिटीला स्क्रीन प्लेचा मिळाला, जोजो रॅबिटसाठी मिळाला असणार. एल्टन जॉनला मिळाला त्या वर्षी. रॉजर डिकिन्सला तर ठीक आहे, त्याचं मिळतच राहतो. बेस्ट पिक्चर पॅरासाईट, आणि त्याच्यामध्ये कोण कोण होतं? बेस्ट डिरेक्टर बॉन जॉन वू, तेच पॅरासाईटच. मार्टिन स्कॉर्सेसी होता आयरिशमॅनला, टॉड फिलिप्स जोकरला होता, सॅम मेंडिस 1917, आणि वन्स अपॉन अ टाइमला क्वेंटिन टॅरंटिनो. बेस्ट पिक्चरमध्ये आयरिशमॅन, फोर्ड वर्सेस फेरारी, जोजो रॅबिट, जोकर, लिटिल विमेन, मॅरेज स्टोरी, आणि 1917, आणि वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड. ही लिस्टच काय आहे यार, खतरनाक लिस्ट आहे 2020ची. जोकर नाही यार. ठीक आहे, जोकर सोडून दे, पण बाकीचे 1917 बघितला नाही ऍक्च्युली मी. डोंट क्राय इन फ्रंट ऑफ मेक्सिकन्स. पॅरासाईट होता चांगला. पॅरासाईट ठीक आहे, मान्य करेन मी. वन्स अपॉन अ टाइम पेक्षा चांगला होता. नाही, ठीक आहे, मी मान्य करेल, पण फॉरेनर्सला द्यायचा होता, फॉरेन कंट्रीला बहुतेक, किंवा ह्याला द्यायचा नसेल. नाही ते. अरे तू विचार कर, हॉलिवूडचा पिक्चर आहे दादा, अरे हॉलिवूड त्याच्यामध्ये पण आता पुरुषोत्तम किंवा फिरोदियामध्ये ते त्यांचं ठरलेलं आहे की याच्यामध्ये मेसेज काय गेला. तर पॅरासाईटचा एक काहीतरी सोशल कमेंट्री आहे. ते समीकरण पण असेल. कमेंट्री काही नाहीये त्याच्यामध्ये त्यांनी फक्त इतिहास जरा थोडासा इतिहासाचा एक पार्ट चेंज करून पण तेच म्हणलं ना, त्यांनी दुसऱ्यांदा केलं यार त्याने, टॅरंटिनोने हे असं. पहिलं कुठलं गेलं तो अरे यार फक, मी पिक्चरची नावं का विसरतोय. त्याच्यामध्ये ते जर्मन हिटलरचा पिक्चर त्याचा. हा ओपन हॅमर कुठला? ओपन हॅमर नाही. जँगो अनचेंड, आणि नंतर कुठला गेला त्याने? इनग्लोरियस बास्टर्ड्स. मध्ये पण त्याने सेमच केलं ना, हिस्ट्री त्याने थोडीशी ट्विस्ट केली आणि दाखवली. तो पण नाही बघितलाय मी अजून. बघ यार बघ, जँगो अनचेंड पण परत बघ. जँगो अनचेंड मी खूप वेळा बघितलाय. जँगो अनचेंड बघताना पण खूप वेळा मजा येते. तो ऍक्टर काय आहे, तो डेंटिस्ट, त्याने ऑलमोस्ट कॅन्सल केला होता इनग्लोरियस बास्टर्ड्स बहुतेक, कारण की त्याला तो जर्मन ऑफिसर आहे त्या लेवलचा कोणी मिळत नव्हता, आणि त्याला त्यांनी शेल्फ केला होता पिक्चर. तो म्हटला अरे नाही होणार ते, आणि मग कोणीतरी कास्टिंग डिरेक्टर आला आणि त्याने त्याला भेटवला ह्याला, आणि मग तो एकदम खुश झाला. टॅरंटिनो म्हणे अरे हाच करू शकतो हा रोल, आणि मग त्याने परत पिक्चर सुरू केला, आणि त्याला एवढी ॲक्टिंग आवडली त्याची, मग त्याने त्याला जँगोमध्ये पण घेतला. अशी काहीतरी स्टोरी आहे का, वाईस वर्ष आहे. वन्स अपॉन अ टाइम मध्ये तो डाय यू फकिंग नाझी बास्टर्ड्स हे करतो ना, त्याने स्वतःच्याच फिल्म मधल्या थोड्या गोष्टी घेतल्यात असं उगाच वाटतं मला. नाही, लिओचं पण बेस्ट काम असेल ते. म्हणजे तेव्हा आपल्याला खूप हे वाटलेलं पहिल्यांदा बघितल्यानंतर. नंतर आपण जेव्हा टीव्हीवर किंवा स्क्रीनवर परत बघितलं ना, तेव्हा यार माझा प्रॉब्लेम झाला, मी स्क्रीनवर बघितला नाही तो, आणि मी एकांतात बघितलं. मी पहिल्यांदा बघितलं, म्हटलं यार काय 3 तास काय आहे यार म्हटलंय. मग सगळ्यांसोबत पण नाही, मी परत बघितला. आय गेस आपण डिस्कस केलं आणि परत बघितल्यावर मग मला जरा झेटी बसली. त्याचे अजून एक पिक्चर आहे त्याचा कुठला तरी, हेटफुल एट. हा हेटफुल एट, तो पण भारी आहे.
अरे त्याच्यातली ती टॅरेंटिनो ऍक्ट्रेस इतकी आहे. भारी आहे यार. खूप भारी आहे ती. तिचं नाव विसरलो मी. खूप भारी ऍक्ट्रेस आहे ती. काय नाव आहे? माझ्या पण लक्षात येईना आता. खूप भारी ऍक्ट्रेस आहे ती. टॅरेंटिनो आहे रे, जिंकलाय आयुष्यात तो. पल्प फिक्शन पण किती भारी पिक्चर आहे. पल्प फिक्शनचा सीन पाहिलाच. खतरनाक आहे यार. मी त्या दिवशी पण तुला म्हटलं, आता आपण समवयीन आहोत. तुझा व्याप कमी आहे, माझा व्याप कमी आहे. उद्या तुला पोरं जास्त होतील, वाढतील, त्यांचे व्याप म्हणजे एकाचे 2 होतील, हा. त्यांच्या शाळा चालू होतील, त्यांचं व्याप वाढेल. हे सगळे व्याप वाढतील. कदाचित आपलं पण भेटणं बोलणं तेवढं नाही होणार, जेवढं आज मी रोज सकाळी तुला मॉर्निंग स्क्रम कॉल करतो, संध्याकाळी कॉल करतो किंवा वीकेंडला आपण भेटतो. तेवढं कदाचित होणार नाही. कारण हे झालेलं आहे. आपल्या आई-वडिलांच्या बाबतीत जर तू बघितलं, तर ते दिसतं ना. हम्म. आता माझ्या वडिलांचे मित्र कॉलेजचे, लास्ट इयर आम्ही गेलो, लास्ट 2-3 महिन्यांपूर्वी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. ते आठवतच नाही आहे त्यांना ते कधी भेटलेत असे. एवढं त्यांच्यात म्हणजे हे झालंय, ते एकमेकांना आवे-जावे बोलतात. 2 मित्र आहेत जे रोज कॉलेजला एकत्र जात होते. आणि आता बोलताना अरे-तुरे नाही होत आहे ते. ते आव-जाव बोलत होते. मी विसरलो खरं त्यांना विचारायला. त्यांना विचारायला पाहिजे, तुम्ही असं आता विथ रिस्पेक्ट म्हणून बोलता का पहिल्यापासूनच तुम्ही एकमेकांना? मला तर नाही वाटत की ते कॉलेजमध्ये असताना, "अरे तू का रे? हे कर." आता ते तुम्ही कुठे? अच्छा मग ओके, ओके असं ह्या लेव्हलला बोलतात. सो काळानुरूप ते माणसं मागे जातच राहणार आहेत. ते शेवटी काय राहतं तेच राहतं रे. ते जे क्रक्स आहे, जे आपण शोधतोय मी तुला म्हणलं ना, तोच राहतो. ते माझ्या आजोबांचं खिशात ठेवलेलं चॉकलेट किंवा खाल्लेले कुरकुरे आणि आजीचा तो ओरडण्याचा आवाज, ह्या गोष्टी लक्षात राहणार आपल्या. आणि तेच तर जपायचं आहे. दुसरं काय जपणार आहे आपण? त्याच्या पलीकडे, कारण मटेरियलिस्टिक गोष्टी जपू नाही शकत आपण. काय गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत, त्या तुझ्यामध्ये इम्बेड होणार. त्या तू दुसऱ्या कोणाला तरी देणार आणि तू त्यानुसार लक्षात राहणार. असं असं ते चालत राहणार आहे. गोष्टी कॅप्चर करू शकतो फक्त. हम्म. आपलं कदाचित हाच आयुष्य आहे आपलं, हे असंच घेत राहणं आणि देत राहणं. ऑब्झर्व करायचं, घ्यायचं लोकांकडनं. जे जे ॲब्झॉर्ब करता येते ते ॲब्झॉर्ब करायचं, जे नाही करता येत ते सोडून द्यायचं. जे चांगलं आहे ते वाटत राहायचं. पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो. काय एंड गोल आहे तुझा? विचार केलाय असा काही की एंड गोल आहे का? म्हणजे फार वेग आहेत म्हणजे. कुठे चाललंय आयुष्य? काय पाहिजे किंवा मी म्हटलं ना तुला, की मला कधी-कधी वाटतं कदाचित काहीतरी टाईम मशीन येईन आणि मी पुलंच्या त्या ऑडियन्समध्ये जाऊन बसीन. पण तसं बघितलं ना तर माहीत नाही रे, म्हणजे निवांत कंटेंट जगायचं आहे. हम्म. कसं जगायचं आहे, काय जगायचं आहे माहीत नाही. माझं तेच आहे ते, की माझी ती जी फीलिंग आहे, मी जे मगाशी म्हणलं, की माझं 10वी पर्यंतचं आयुष्य बेस्ट आयुष्य आहे. त्या फीलिंगमध्ये स्वतःला आणायचं किंवा आजूबाजूच्या लोकांना घेऊन त्या फीलिंगमध्ये आणायचं आणि तसं गाडा पुढे नेत जगायचं. तू विचार कर ना, की माझ्या आजोबांकडे काही नव्हतं. आई-वडील नव्हते. हम्म. दोन्ही आजोबांकडे. आईच्या आई-वडिलांकडे पण, वडिलांच्या वडिलांकडे पण. पण आज आमचं एक काहीतरी कुटुंब जमा झालंय. त्यांना 2-3 मुलं झाली. त्यांना आम्ही झालो. आता आम्हाला मुलं होऊन आमची एक फॅमिली तयार होईल आणि हे आपण पुढं वाढवत जाऊन एक छान कुटुंब जगत राहायचं. आता त्याच्यामध्ये कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, कोणी काय होईल, कोण काय होईल, ते ठरवलेलं नाही आहे. ते ठरवू पण नाही आणि माझ्या मते. हम्म. तुम्हाला ब काय म्हणतात, सकाळी उठल्यानंतर असा विचार नाही येत ना, की अं, आपण फार मी तरी फार इमोशनली विचार करतो. फार टेक्निकल टर्म्समध्ये विचार नाही करत आपण ना. तुला काय एंड गोल म्हणजे काय? एंड गोल म्हणजे मरतानाचा एंड गोल आहे का तुझे एक सर्टन अमाउंटपर्यंत तुझं काही ग्रो झालं आणि त्याच्यानंतर तुला जे तू इतके कष्ट फॅमिली घेतोय पाहिजे. किंवा कंटेंट कधी मिळणार आहे? कंटेंट कंटेंट आहे तुझ्याकडे, तो टिकवायचा आहे. किंवा मिळणार याचा मुद्दा नाहीये. किंवा तू चाललाय
कुठे चाललाय किंवा एक हे असतो प्रत्येकाच्या ह्याच्यात किंवा टप्पे म्हणतोय. टप्पे टप्पे नाही. अ, तू चाललाय मार्गाने, तुला कुठे जायचंय हे तुला माहिती आहे का? कुठे पोहोचायचंय? मी तेच म्हटलं ना, मग तर मगाशी मी तसं म्हटलं की मला ते तसं पाहिजे की आता प्रोफेशनली म्हणशील तर ते आपले मार्ग चालू आहेत प्रयत्न. हम्म, पण जर आतला जो जीव आहे ह्या बॉडीतला त्याला जर विचारशील तर त्याचं हेच आहे की बाबा हे जे चाललंय ह्याच्यामध्ये अजून कंटेंट कसं करता येईल आणि हे ब्लिसफुल कसं करता येईल, हे फुलवत 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 पुढे कसं जाता येईल, हा जो प्रयत्न आहे ते करत राहायचं, वाढवत राहायचं. कारण त्याने पण मजा येते आपल्याला. हम्म. ब्लिसफुल आयुष्य, बाकी गोष्टी घडत राहतात असं मला वाटतं. कारण की तू त्या चक्रामध्ये ऑलरेडी आहेस. तर तू जरी नाही केलं तरी कोणीतरी तुझ्यासाठी ते तुला पोक करून करून तुझ्याकडनं ते करून घेईल. हम्म. बिझनेस म्हणा, इन्कम म्हणा, नाही, ते इन्व्हेस्टमेंट्स संसारात म्हणा, पडल्यावरती त्या गोष्टी होतात. होतात आपोआप. हा. फक्त ते मारझोड करून करायचं आहे का हम्म. निवांत बसून कोणालाही त्रास न देता, स्वतःलाही त्रास न करून घेता करायचं आहे. शेवटी कुठे जाणार आहे माहिती नाही आहे, पण कसं जायचंय ते माहीत पाहिजे. हम्म. निवांत जाण्यात मजा आहे. आणि ते झाडाखाली बसून निवांत वेळ घालवण्यासारखं आहे ते. आता पॉसिबल नाही रे तसं. नाही म्हणून तर म्हणलं ना ते की एक दिवस प्रिव्हिलेज पाहिजे, झालंय. एक हा. दिवस पाहिजे, एक दिवस पाहिजे. तसं आयुष्य पण हळूहळू एका पॉईंट नंतर व्हायला पाहिजे. हम्म. हे जे दगदग आणि धावपळ धावपळ जे वाटते तुझ्या बॉडीला, ब्रेनला, तुझ्या माइंडला, तुला सगळ्यांना ते असं तुझ्या फिजिकली पण तुला जाणवतं ना रे. जेव्हा तू घरी येतो किंवा कुठून बाहेरून जाऊन येतो, तू 4 राऊंड मारून ये, असं फक्त फिरून ये, तेव्हा पण तुला घरी आल्यावरती वाटतं ना की अरे खूप काहीतरी चालू आहे रे आजूबाजूला आणि त्यातनं मग मी आलोय. हेच जर तू गावाकडे कुठेतरी जाऊन आला, फिरून आला, तर तुला वेगळं फील होतं. खरं. त्या फिलिंग सोबत जगायचं आणि ते चेस करायचं आहे. कदाचित माझा गोल तो आहे की मला ते कंटिन्यू करत राहायचं आहे. जर मी त्या रेडियसच्या बाहेर गेलो तर मग मला तिकडे परत कसं येता येईल हे चेस करायचं आहे. हम्म. किंवा माझ्या आजूबाजूचे लोक जर चालले असतील त्याच्या बाहेर तर त्यांना त्याच्यात घेऊन यायचं आहे. हे कदाचित गोल असेल. गोल असं माहितीच नाही रे आपल्याला कधी. असं काय करिअरच्या बाबतीत ठीक आहे म्हणू शकतो आपण, माइलस्टोन्स म्हणू शकतो. एंड गोल नाही सापडणार कदाचित. मरायच्या 2 सेकंद आधी सापडेल कदाचित. पण तो मिळालेलाच असेल असं नाही. मरायच्या 2 सेकंद आधी कदाचित तुला कळेल की ओह अरे हा गोल होता आपला, पण शिट टू लेट. चालेल, चलो या नोटवर थांबूया आपण. येस. संपली टॉपिक. माझी राहिली पुढे. चलो बॉस, गुड नाइट. गुड नाईट. आज तो हो ही गया है. किती वाजले? मजा आली.